आणि लक्षात ठेवा, असं काय झालं तरी तुम्ही शतम चालू जीवेन ठेवायचं शरद. कंटिन्यू. कधी कधी मॅडम असं होऊ शकतं, होय की नाही नाही? नाही जीवेत नाही नाही, शरदम शतम. असं असं नाही मॅडम. हा ऐका ताई, बोला ना. म्हटलं हार्दिक शुभेच्छा आणि आर्थिक शुभेच्छा सुद्धा. थँक्यू सर, थँक्यू. ह्या काय जास्त गरजेच्या आहेत शुभेच्छा. एक मिनिट हा. म्हणून आम्ही योग्य ताई त्या जीवेत शुभेच्छा शरदम देतो. शतम. अरे अनिरुद्ध आणि आई आले, आनंदी आले. हे बघ ना, मी तिकडे जाते. ते माझा वाढदिवस आहे ना, तर सगळं जरा सेलिब्रेशनच्या मूड मध्ये असतात ना. एक मिनिट हा. आपण स्तोत्र म्हणूया का? हा, बापट साहेब आलेत ना, बापट साहेबांना सांगा. हो छान. बापट साहेबांचं स्तोत्र आवडलेलं आहे सगळ्यांना, एकदम खणखणीत. सर बोला ना, स्तोत्र बोला ना. म्हणतो श्री गणेशाय नमः. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुः कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिश्चन्द्यः पठेन्द्रः न च विघ्नभवेन् तस्य सर्वसिद्धिकर प्रभो. विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम्. जपेत् गणपति स्तोत्रं षड्भिर्मासे फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः. अष्टाभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसारतः. इति श्री नारद विरचितं गणपति स्तोत्रं संपूर्णम्. धन्यवाद सर, धन्यवाद. फार छान. धन्यवाद सर. ताई, आता आपल्याला कुठून सुरुवात करायची आहे? गेल्या वेळेला आपण ते सूर्याचं नक्षत्र बिंदू घेतले होते. आता ह्या वेळेला चंद्राचं नक्षत्र बिंदू घ्यायचे का? तर थोडंसं मला सूर्याचं नक्षत्र बिंदूबद्दल काही सांगायचं आहे, तर ते मी सांगतो. हा ताई, ठीक आहे, बोला ना, आम्ही ऐकतोय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सूर्याचं नक्षत्र बिंदू ज्या ज्या ठिकाणी आपण सूचित केले होते, ज्या ज्या ठिकाणी ते असतील, त्या त्या वेळेला त्या स्थानातला जो भाग आहे, तर दुःख हे कुठल्या नक्षत्रात असेल, कुठल्या स्थानात असेल. एखादा बिंदू जर द्विपाद आणि त्रिपादमध्ये झाला असेल, जरा आवाज जरा सांभाळा. कोणाचा आहे? कंट्रोल द साऊंड. अनंत जोशी साहेब, तुमचा आवाज जरा सांभाळा. एक मिनिट. तर सारखं सारखं सांगायला लावू नका. इट्स नॉट फेअर. हां, आपल्या याच्यावरती लक्ष ठेवावं त्या ह्याच्यामध्ये. हां, तर असं आहे की एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जेव्हा सूर्याचं नक्षत्र बिंदू ज्या वेळेला द्विपाद त्रिपाद अशा तऱ्हेने येतात किंवा चतुष्पाद असतात, त्यावेळेला त्या जातकाच्या जीवनात स्थानप्रमाणे एकदा कदाचित दुसऱ्या स्थानातली पण फलितं जातकाला मिळतात. मग ती द्विपाद असेल तर 50-50, त्रिपाद असेल तर 25-75 आणि चतुष्पाद असेल तर त्या ठिकाणी 100%. अशा तऱ्हेचे त्याचं नियोजन केलेलं आहे. मग आता अशा वेळेला ह्या जातकाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही सूर्याचं नक्षत्र बिंदू जे आहेत, तर त्यामध्ये आपल्याला जायचं आहे की त्या ठिकाणी सूर्याचं नक्षत्र बिंदू कुंडलीकडे. मग तिथे आपण बघितलं होता पहिला, त्या ठिकाणी आपण जेव्हा सुरुवात केलं तर त्या सुरुवातीला आपण विद्युन्मुखमुळे केलेला आहे. तर विद्युन्मुख हा बिंदू जो आहे तो त्या ठिकाणी धनुराशीत म्हणजे पश्चिमेला आलेला आहे
आणि तो चतुष्पाद नक्षत्रामध्ये आहे, तर जातकाला त्याचं विद्युन्मुखाचा जो काही बिंदू आहे तो सप्तम स्थानाशी निगडीत असून त्या ठिकाणी त्या जातकाला संपूर्णपणे त्याचं फलित जे आहे ते फलित तुम्हाला म्हणजे त्या जातकाला पूर्णपणे पंचम स्थानासंदर्भातीलच त्याला मिळेल, सापडेल. मग आता त्या ठिकाणी जर एखादा ग्रह असेल तर त्या ग्रहाच्या प्रमाणे सुद्धा तिथे आपल्याला पाहिलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी आपण जेव्हा पाहतो तर तिथे मंगळ आणि चंद्र हे दोन ग्रह उपलब्ध आहेत. म्हणजे ज्या वेळेला विद्युन्मुख नावाचा बिंदू ज्या वेळेला येईल तर चंद्र म्हणजे माता, चंद्र म्हणजे पत्नी, चंद्र म्हणजे मानसिक स्थिती, आणि मंगळ म्हणजे भ्राता, आणि मंगळ म्हणजे प्रॉपर्टी किंवा तत्सम वाहन किंवा इत्यादी ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या. मग अशा वेळेला त्या जातकाच्या जीवनामध्ये ज्या काही घडणार असतील गोष्टी तर त्या पंचम स्थानाशी संबंधित तुम्हाला तिथे फलादेश करायला हवा. आणि अशा तऱ्हेने फलादेश केल्यानंतर जातक हा संतुष्ट होईल. त्यानंतर बिंदू येतो तो सप्तम स्थानातला. तर सप्तम स्थानामध्ये कुठलाही ग्रह नाही, तर त्यामुळे तो बिंदू जो आहे तो त्रिपाद बिंदू आहे. आता त्रिपाद बिंदू म्हणजे कुंभ राशीमध्ये आलेला आहे. तर कुंभ राशीमध्ये हा जो बिंदू आहे हा धनिष्ठा नक्षत्रामध्ये तर द्विपाद येतो, म्हणजे मकर राशीमध्ये सुद्धा आणि कुंभ राशीमध्ये सुद्धा. तर दोन चरणाचं हे जे नक्षत्र आहे त्याच्यामध्ये षष्ठ स्थान आणि सप्तम स्थान, त्याच्यामध्ये त्या जातकाला आंतरिक दुःख हे निश्चितच त्या ठिकाणी भोगावं लागेल. आता षष्ठ स्थान हे शत्रूंचं आहे, कोर्टाचं आहे. सप्तम स्थान हे जोडीदाराचं आहे. मग जोडीदार स्त्री असो का पुरुष असो तर त्या ठिकाणी त्याला अशा रीतीने तिथे भोगावं लागेल. अधिकतम सप्तमाधिपती जो आहे शनी, तर तो सप्तमाधिपती शनी महाराज जे आहेत तर ते कुठे आहेत तर भाग्यस्थानामध्ये आहेत. गुरु शनीची युती आहे. मग आता इथे आपण पाहिलं तरीसुद्धा जो काही बिंदू आहे तो सप्तम स्थानाशी निगडीत असल्यामुळे जातकाने दक्षता घ्यावी. आता दक्षता घेताना तुम्हाला षष्ठस्थान आणि त्या ठिकाणी येणारं दुःख, त्या ठिकाणी येणारा एखादा प्रसंग हा जातकाच्या जीवनामध्ये निश्चित येईल. आणि त्यामुळे त्याला ते शूल नावाचा जो बिंदू आहे तो लाईफ टाईम त्याला त्या ठिकाणी एखादी गोष्ट करून घेईल किंवा त्या ठिकाणी त्याला भोगावी लागेल. म्हणजे जातकाला पत्रिका सांगतेवेळी सप्तम स्थान आणि षष्ठ स्थान याच्याबद्दलचा परिचय जो आहे तो कृपया व्यवस्थित सूचित करावा. अशा तऱ्हेने आपण पुढे गेल्यानंतर सन्निपात ही जी काही बिंदू आहे तो मेष राशीत आलेला आहे आणि तो चतुष्पाद नक्षत्रामध्ये अश्विनी नक्षत्रात नाही भरणी नक्षत्रामध्ये आहे. मग भरणी नक्षत्रामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी शनीसारखा ग्रह आपल्याला गेल्याला आपण पाहिला होता. म्हणजे सन्निपात म्हणजे एखादी गोष्ट वारंवार करावी लागणं, भाग्यस्थानाशी संदर्भ आहे. म्हणून त्या ठिकाणी भाग्यामध्ये भाग्य रचनेसाठी किंवा भाग्य होण्यासाठी जातकाला दरवेळेला प्रयत्न करावे लागतील. वारंवार त्याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता दर्शवली जाते. म्हणून त्या ठिकाणी सन्निपात बिंदू हा तिथे आलेला आहे. केतू नावाचा बिंदू जो आहे तो मिथुन राशीमध्ये आहे आणि तो त्या ठिकाणी पूर्व दिशेला असून मिथुन राशी जातकाच्या लाभस्थानात येते. लाभस्थानातलं आपण जर नातं बघितलं तर त्या ठिकाणी तिथे आरद्रा नक्षत्र आहे. तर त्यावेळेला लाभस्थानातलं नातं म्हणजे त्याला तिथे त्याच्या वडिलांच्या कुटुंबातील म्हणजे वडिलांचं कुटुंब आपण जेव्हा पाहतो दशमाचं धनस्थान, तर त्या ठिकाणी यदाकदाचित एखादी कीर्तिवान किंवा कीर्ती नसलेली व्यक्ती त्या ठिकाणी जातकाला तिथे जर ग्रह असेल तर तो ग्रह काय करेल याचा संदर्भ घ्यायचा आहे. किंवा राशीस्वामी बुध हा कुठल्या स्थानामध्ये आहे तर राशीस्वामी बुध जो आहे तो त्या ठिकाणी आपण बघितलं तर तो चतुर्थ स्थानामध्ये आहे. म्हणजे तिथे काळजी करण्यासारखं कारण नाही. मग अशा तऱ्हेने तुम्ही बिंदू वाचले तर त्या ठिकाणी उल्का नावाचा बिंदू आहे तो 12व्या स्थानात आहे. तर 12वं स्थान हे खर्चाचं आहे किंवा लॉस करण्याचं आहे. पण 12व्या स्थानामध्ये फायदेशीर पण काही गोष्टी घडू शकतील. म्हणजेच काय की तिथे जातकाच्या जीवनात यदाकदाचित एखादी गोष्ट अशी घडेल की त्याला त्या कर्क राशीमधून 12व्या स्थानातून हानी होण्याची शक्यता दर्शवली जाते. आणि तो बिंदू जो आहे तो भास होतो. म्हणून कधीकधी
जातक पुढे गेल्यानंतर त्याला असं वाटतं की आपण उगाच पैसे गुंतवलेले आहेत, त्याच्यातून आपल्याला लॉस वगैरे होण्याची शक्यता आहे असा भास सतत होत असतो. म्हणून तो त्या ठिकाणी यदाकदाचित एखादी भीती बाळगूनच त्या ठिकाणी कार्य करत असतो असा संदर्भ लावला जातो. त्यानंतर येणारा बिंदू जो आहे तो कंप आणि वज्र हे एकाच स्थानामध्ये आलेले आहेत. कंप, वज्र आणि निर्घात. तर कंप म्हणजे जीवनामध्ये बसणारे हादरे याचा विचार केलेला आहे. आता हा कंपबिंदू जो आहे तो सिंहराशीमध्ये मघा नक्षत्रात आहे. तर मघा नक्षत्राच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर ते कालपुरुषाला पंचम स्थानाचं कार्य करतं. तर अशा वेळेला जातकाच्या जीवनात संतती संदर्भात किंवा तत्सम एखादी गोष्ट जातकाचे मैत्री किंवा मित्र यांच्या संदर्भात तुम्हाला दुःख होण्याची शक्यता दर्शवली जाते. मग जातकाला आपण सांगू की तुम्ही थोडंसं सावधान राहा, त्याच्यामध्ये काही कष्ट करू नका, दुःख येण्याची शक्यता दिसून येते. आणि कंपबिंदू जो आहे तो लग्नस्थानामध्ये चतुष्पाद नक्षत्रात आहे. त्याच्यामुळे देहावरती यदाकदाचित काही अडचण, आघात होण्याची शक्यता आहे. त्यानंतर येणारा बिंदू जो आहे तो वज्र. यदाकदाचित एखाद्या शरीराला घात होणं, शरीराला इजा होणं अशा गोष्टी घडू शकतील, कारण तो चतुष्पाद नक्षत्रामध्ये शेजारीच आलेला आहे आणि तो पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात आहे. त्यानंतर येणारा नक्षत्र जे आहे ते निर्धार. आता एवढं सगळं झाल्यानंतर जातक हा निश्चय करतो की आता मी कुठल्याही तऱ्हेच्या भानगडीत पडणार नाही. आणि ते स्थान जे आहे ते त्रिपाद नक्षत्र आहे. तर ते त्रिपादमध्ये नक्षत्र म्हणजे चित्रा द्विपाद नक्षत्र आहे, तर त्रिपाद आहे. तर त्या ठिकाणी उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे. तर उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामध्ये अशा तऱ्हेचा संकेत जातकाला येतो की आता तो निश्चित करेल की मी कुठेही काहीही गोष्ट करणार नाही. बोला, आता जर काही कोणाला विचारायचं असेल तर अवश्य विचारा, त्याच्यावर मी तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करून सांगेन. सर्वांनी आपल्या डाऊट्स विचारावेत. काही तुम्हाला आता जे एक्सप्लेन केलेले आहे सरांनी त्याच्यामध्ये काही डाऊट असतील, क्वेरी असतील तर नक्की विचारा. नाही आहे कोणाला काही? तर सगळ्यांना व्यवस्थित समजलंय, पुढे जाऊ शकतो आपण. ठीक आहे. मग आता आपल्याकडे चंद्राचं नक्षत्र बिंदू जे आहे, दुसरी गोष्ट की सूर्याचं नक्षत्र बिंदूचा विचार करते वेळी जी नाडी आपण पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलेली आहे, पहिल्या पत्रिकेमध्ये, तर त्या नाडीचा सुद्धा विचार करावा की एखादं संकट किंवा एखादी घटना चांगली वाईट होणार असेल तर त्याची नाडीचा प्रश्न काय येतो त्याच्यामध्ये. तर कोणती कोणती नाडी जिथे त्या नक्षत्राला लाभलेली आहे त्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला नाडीचं पूर्णपणे वर्णन सांगितलं होतं. तर त्याप्रमाणे त्या जातकाच्या जीवनात काही घटना असतील तर नाडीप्रमाणे कथन कराव्या. वातनाडी असेल, दहननाडी असेल, चंडनाडी असेल, जलनाडी असेल, नीरनाडी असेल, अमृतनाडी असेल, तर अशा तऱ्हेचा ज्या दहननाडी आहे तर अशा तऱ्हेने त्या ठिकाणी तुम्हाला संकेत देता आले पाहिजेत. सगळ्याचे अर्थ आपण पहिल्या याच्यामध्ये घेतले होते. तरीसुद्धा काही प्रश्न असतील तर विचारा, आपण त्याच्यावरती पूर्णपणे मार्गदर्शन करू. अनंत लक्ष्मण जोशी, काही क्वेरी आहे का? अनंत आटले सर, काही क्वेरी आहे? नाहीये काही. नाहीये काय क्वेरी? नाहीये सर. ठीक आहे. मग आता चंद्राचं नक्षत्र बिंदू जे आहेत हे चंद्राचं नक्षत्र बिंदू आपल्या वर्तमान कर्माला अनुसरून त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतात. मग अशा वेळेला तेव्हा तुम्हाला बघायचं असेल तर त्या ठिकाणी जातकाच्या याच्यामध्ये कर्मापासून सुरुवात करावी लागते. कर्मबिंदू हा जो आहे मेष राशीत आलेला आहे आणि मेष राशी ही जी आहे ती उत्तरेला आहे. त्याच्यामध्ये कर्म नावाचा बिंदू हा अश्विनी नक्षत्रात आहे. अश्विनी नक्षत्र हे कठीण नक्षत्र असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला जो काही आरंभ होईल कर्म करण्याचा, काम करण्याचा, आपलं भाग्य बनवण्याचा, भाग्याचा विचार करतेवेळी तुम्हाला त्या ठिकाणी खरोखरीच कष्ट करावे लागतील. त्याशिवाय तुम्हाला कर्माचं फलित मिळणार नाही, सापडणार नाही. अशा तऱ्हेचा संकेत जो आहे तो त्याच्यामधून दर्शवला जातो. म्हणजे त्या ठिकाणी ग्रह जे आहेत
ते शनी आणि गुरु असे 2 ग्रह आहेत. तर त्या राशीशी संबंधित असणारा आणि नक्षत्राशी संबंधित असणारा आपल्याला त्याच्यावरती विचार करायचा आहे. म्हणजेच काय की त्या ठिकाणी कर्म हे जातकाचं कठीण असण्याची शक्यता आहे. जे काही तो वर्तमान काळामध्ये जे काही कर्म करेल त्या कर्माला त्याला प्रतिसाद मिळताना कष्ट भरपूर करावे लागतील, अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो त्यामध्ये सुचवला जातो. त्यानंतर येणारा बिंदू जो आहे तर आपण असं बघितलं तर कर्मबिंदूच्या नंतर त्याला संघटित करायचं आणि त्याचा उदय कसा होईल. तर उदय नावाचा जो बिंदू आहे हा त्या ठिकाणी तुम्हाला कुठेशी येतो तर तो संघटित आणि उदय हे असे 2 जे बिंदू आहेत. तर संघटित जो आहे तो पुनर्वसू नक्षत्रामध्ये आहे. म्हणजे त्याला पुढची दिशा जी आहे ती आपल्याला सांगायची आहे. तर त्या पुढच्या दिशेमध्ये त्याला असं सांगायचं की जातकाच्या जीवनात जे काही त्याला करायचं असेल तर लोकांना एकत्रित करून कार्य करण्याची दिशा ठरवता आली पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला एकटं काम करायला गेलं तर तो फलित मिळणार नाही. म्हणजेच काय की त्या ठिकाणी तुम्हाला लोकांसोबत एकत्रित काम करून नंतरच पुढे जाण्याची दिशा त्याच्यामध्ये दर्शवली जाते. मग संघटितचा अर्थ असा आहे की गेट टुगेदर कम टुगेदर आणि त्याच्यानंतरच त्याला फलित प्राप्त होईल. त्याच्यानंतर जो काही बिंदू आहे तर त्यामध्ये उदय हा जातकाच्या वयाचा प्रश्न आहे. तर पहिलं वय काय लागेल तर त्यावेळेला तो छोटा असेल का मोठा असेल त्याप्रमाणे जातकाच्या जीवनामध्ये तिथे उदय आणि कोणत्या राशीत आहे तो तर त्या ठिकाणी उदय नावाचा बिंदू जो आहे तो कर्क राशीत आलेला आहे. तर कर्क राशीत तो असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाचं आईपासूनचा सल्ला किंवा माता कर्क राशी कालपुरुषाला आईच्या माध्यमातून जातकाचं डिरेक्शन असतं आणि त्याच्यापासून त्याला त्या ठिकाणी तिथे भरभराट मिळेल आणि त्याचा उदय होईल अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये सुचवलेला आहे. आणि उदय हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित असेल याचा पण आपल्याला जर विचार करायचा असेल तर उदय कर्क राशीमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला जे नक्षत्र आहे ते अश्लेष आहे. तर त्या ठिकाणी सर्व्हिस इंडस्ट्री जर एखादं कार्य केलं तर त्या ठिकाणी निश्चितच तुम्हाला जिथे एकत्रितपणा असेल अशा ठिकाणी तुम्हाला निश्चितच फायदा मिळेल. त्याच्यानंतर बिंदू हा लग्नस्थानामध्ये येतो. त्याचं नाव आहे अधान. आता अधान म्हणजे विकास. तर अधान नावाचा बिंदू जो आहे तो जातकाच्या जीवनात अतिशय चांगल्या स्थानामध्ये आहे. म्हणजे जातक हा स्वतः विकास करू शकतो. विकासामध्ये त्याला त्या ठिकाणी चांगलं यश मिळेल. पण कालांतराने पुढे गेल्यानंतर जातकाच्या नशिबामध्ये धनस्थान आणि पराक्रमस्थान इथे विनाश नावाचा बिंदू आलेला आहे. तर त्याच्यामुळे त्या जातकाला विनाशाला सामोरं जावं लागेल. तिथे आलेली रास तूळ आणि कन्या असून त्या ठिकाणी तूळ रास जी आहे ती यदाकदाचित जातकाचे मित्र मैत्रिणी कालपुरुषाच्या ह्याच्यामध्ये तूळ रास जी आहे ती शुक्राची असल्यामुळे त्या ठिकाणी मित्रांपासून सावधान राहणे, घात होण्याची शक्यता आहे. आणि मग अशा वेळेला तो जो बिंदू आहे तो बुध आणि शुक्र ह्या 2 राशीमध्ये विभागणी झालेला आहे. त्यामुळे त्या जातकाला तिथे कदाचित प्रायश्चित्त करावं लागेल. धोका पोहोचेल. त्या धोक्यामध्ये त्या जातकाला सावरावं लागेल. म्हणजे विकास केल्यानंतर लोकांचे डोळे आपल्यावरती असतात की हा मनुष्य किंवा ही व्यक्ती हे विकासाला गेलेली आहे तर त्याला खच्चीकरण कसं करायचं. त्याला अनुषंगाने पत्रिका वाचतेवेळी विकास हा कोणाच्या ह्याच्यातून होईल आणि अधोगती कोणाकडून होईल तर त्यावेळेला तुम्हाला नावाक्षर जर विचार करायचा असेल तर निश्चित त्याचा विचार करू शकता. नावाक्षरामध्ये प आणि र त अशी 2 नावं जी आहेत तर ती 2 व्यंजनं जी आहेत त्या ह्याच्यातून जातकाला हानी पोहोचण्याची शक्यता आहे. आणि जिथे विकास आहे तर त्या ठिकाणी अधान नावाचा जो बिंदू आहे तो अधान बिंदू म नावाच्या याच्यामधून उत्पन्न होईल आणि त्याच्यापासून त्याला फायदा मिळू शकतो. जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा घात आणि एखाद्या व्यक्तीची हानी याचा विचार करायचा असेल तर त्यावेळेला तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे स्वरव्यंजन त्याचा वापर करून तुम्ही पुढे जाऊन त्याचं भविष्य कथन केलं तर त्याला मेमरी जी आहे ती त्या ठिकाणी चांगली होईल. त्याच्यामध्ये तो कुठल्याही तऱ्हेच्या
याच्यामध्ये पडणार नाही आणि त्यातून त्याला सावधानतेचा इशारा किंवा यशाचा इशारा तुम्ही देऊ शकता. अशा तऱ्हेने हा जो अधान बिंदू आहे त्यानंतर तुम्हाला जो बिंदू येतो तो त्या ठिकाणी मानस आणि राज आणि अभिषेक. तर मानस हा बिंदू जो आहे हा एखादा जातक एवढ्या मोठ्या प्रसंगातून पुढे गेल्यानंतर तो सावरतो आणि मानस म्हणजे मनाची इच्छा आणि कमिटमेंट असते मनाशी की आता मी कुठल्याही तऱ्हेच्या ह्याच्यामध्ये पडणार नाही, ही एक शिक्षा असते. आणि त्या ह्याच्यामध्ये तो जातक कुठल्याही तऱ्हेच्या भानगडीत न पडता तो निश्चित आपल्या स्वतःच्या जीवनाचा विचार करतो. आणि तो जो मानस बिंदू आहे तर जसं आपण म्हटलं होतं की त्याला आईपासून जे कर्म मिळणार आहे तशाच प्रकारे मानसबिंदू हा चतुर्था झाला आहे. तर कदाचित आईचं साह्य घेतल्यानंतर चतुर्थ म्हणजे त्याचं घराणं कुटुंब हे जे असेल, आता तो विनाशबिंदूसुद्धा धनस्थानामध्ये आलेला आहे म्हणजे कुटुंबाच्या याच्यामधलाच आहे. तर तशाच प्रकारे तुम्हाला हा जो बिंदू आलेला आहे मानस हा सुद्धा अशाच तऱ्हेने त्याची मांडणी करून त्याला सूचित करायचं आहे की तुझ्या जीवनामध्ये आता तू निश्चित कर की मी आता कुठल्याही तऱ्हेचा आपण कुठल्याही भानगडीत पडणार नाही. कधी कधी आपल्याला असे सल्ले जे असतात ते घरच्या लोकांकडून मिळतात आणि त्यावेळेला आपण जर सुधारलो सावरलो तर निश्चितच त्या जीवनामध्ये आपल्या बदल होतो आणि त्याच्यानंतर आपल्या चांगल्या जीवनाची सुरुवात होते. तर तिथे राज नावाचा बिंदू आहे. मग लोक आपल्याला मान सन्मान आणि आपला आदरपूर्वक अतिशय सन्मान जो आहे तो चांगला मिळतो आणि तो पण चतुर्थ स्थानामध्ये आहे आणि लोक मग अभिनंदनाचा वर्षाव करतात. तर त्यालासुद्धा त्या ठिकाणी अभिषेक नावाचा बिंदू आलेला आहे. म्हणून अशा ह्या नावांना अशा तऱ्हेचे अर्थ सांगितलेले आहेत. तर ते अर्थ लावताना तुम्हाला जातकाची चंद्राचं नक्षत्रबिंदू सूर्याचं नक्षत्रबिंदू ही कशी वाचावी याच्याबद्दलचं विवेचन आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्या संदर्भात जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर अवश्य विचारा. मी त्याच्यावरती पूर्णपणे तुम्हाला चांगल्यापैकी उत्तर देईन आणि तुमचं समाधान करेन. बोला. कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज कृपा करून तुमचे डाऊट्स विचारा. नंतर मग काय आहे की आता हे व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्ही काही विचारू शकणार नाही. ताईंनी एवढ्या चांगल्यापैकी तुम्हाला नोट्स बनवून दिलेल्या आहेत त्या अगेन अँड अगेन वाचा आणि त्याच्यातला नोट्स मध्ये 33 नंबरच्या पानावर काहीतरी कुठची पत्रिकेचं एक्सप्लेनेशन केले ती जरा पाठवाल का? कोंबोजकरांनी प्रश्न विचारला होता मला 24 नोट्स नंबर. मध्ये. मी तुम्हाला ते पान पाठवीन. ते पत्रिका आता मॅडम काय माहितीये का ती 89 साली ते लिहिलं होतं. आता मग 89 ती साली पत्रिका मिळणं कठीण आहे. बरोबर. काय हरकत नाही, ते ऐकत असतील कोंबोजकर. नमस्कार सर। नमस्ते, बोलिए। सर दो चीज है। एक अपन ये चंद्रात नक्षत्र बिंदु के लिए पहले बात करते हैं। चंद्रात नक्षत्र बिंदु कर्म जो है वो अश्विनी राशि में उत्तर दिशा में है ना। वो चतुष्पाद नक्षत्र है और उसके अंदर गुरु और शनि हाँ गुरु और शनि दोनों है। हाँ मेष राशि में। एक अच्छा नक्षत्र छोड़ के। हाँ हाँ, बराबर। तो उसका जो अर्थ कैसे लेना है, जैसे शनि सन्निपात में भी है हाँ तो एक तो एज हाँ मतलब कोई भी हम जो उसको जॉइंट एनालिसिस करेंगे चंद्रात नक्षत्र बिंदु और सूर्यात नक्षत्र बिंदु का, तो अश्विनी और भरणी दोनों मेष राशि के नक्षत्र है, उत्तर दिशा में है। उसमें एज अलग अलग है, 1 साल का फर्क है। तो हम पहले कर्म लेते हैं क्योंकि कर्म पहले एज में आता है और उसके बाद में सन्निपात आता है। तो गुरु और कर्म और 37 साल की उम्र, ये 3 का कुछ कॉम्बिनेशन इसमें बनेगा क्या? नहीं, अभी देखिए क्या है, सूर्यास्त नक्षत्र बिंदु जो है ना, ये हमारी जो घटनाएं हैं वो हमारा पूर्व आयुष्य मतलब हमारे अगले जन्म में लाइट मध्ये फुल काढायला आता मेन लाईट लायला आला तरी चालतं. चौगुले सर म्यूट करा तुम्ही. चौगुले सरांचं म्यूट करा. चौगुले सरांनी म्यूट केलंय.
हाँ शाह साहब, जी सर। ऐसा है कि अगर हम पढ़ते हैं पहले जो सूर्यास्त नक्षत्र बिंदु, तो सूर्यास्त नक्षत्र बिंदु जब पढ़ते हैं तो वहाँ पर उस जगह में पहले तो हमको वो पूर्व जन्म का कष्ट है। कभी कभी ये दोनों बिंदु अगर साथ में आते हैं तो कर्म बिंदु का भी भोग भोगना पड़ेगा और सूर्यास्त नक्षत्र बिंदु का तो 100% आएगा। कर्म का बिंदु जो है, अब जो चंद्रार्थ नक्षत्र बिंदु, वो हमारे वर्तमान समय में जो हम काम करते हैं उस आधार पर हमको उसका फलित मिलता है। समझ गए ना? तो सर इसीलिए सर ये चीज समझ में आई है। कंफ्यूजन मुझे ये था कि सर ये है कि वो पर्टिकुलर नक्षत्र बिंदु के सामने वो नक्षत्र के अंदर जैसे अश्विनी है या भरणी है, हाँ, उसमें ग्रह एक ही ग्रह स्लॉट में, है। हाँ, ग्रह है। बराबर। और हाँ, किसी पर्टिकुलर चंद्रात नक्षत्र बिंदु या सूर्यात नक्षत्र बिंदु के सामने ग्रह नहीं है जन्म के समय पे, यस, तो उसका फलित हम उसका रीडिंग हम कैसे करेंगे? बता दो। जो ग्रह रहेगा उसको हमको कैलकुलेट करना चाहिए, नक्षत्र को भी कैलकुलेट करना चाहिए, क्योंकि और नक्षत्र राशि को की भी कैलकुलेट करेंगे। राशि को भी, और वो हमारी दिशा कौन सी है। मैंने आपको पहले जी, बताया था कि राइट, यहाँ दिशा अश्विनी, इंपॉर्टेंट है। हाँ, अश्विनी नक्षत्र जो है, अगर हमको वो संकट आता है तो हमको उत्तर ईशान्य के पास से आएगा, नंबर 1। जी, स्वर जो है या व्यंजन है वो अ ल ई से आएगा। तो बराबर। हमारे को जो तकलीफें आती है, तो हर टाइम आप सोचिए कि हमारे जीवन में, जैसे मैंने आपको बताया था कि हमारा अगर समझो कन्या लग्न है, तो कन्या लग्न के अंदर हमको तुला राशि हमारी मित्र है, मगर जी, वहाँ पर कन्या लग्न में स्पेशलिटी ऐसी है कि वो सबको एडजस्ट कर लेते हैं। तो पीछे रवि है, बीच में कन्या है, बाद में शुक्र है, तो वहाँ पर कॉम्बिनेशन जो है, पहले फर्स्ट प्रेफरेंस जो है वो आता है सूर्य को। कन्या राशि का इंसान कभी भी किसी जगह जाके फेल नहीं होगा। उसका कारण ऐसा है कि उसके आजू बाजू वाली राशियाँ उसके मित्र हैं। समझ गए? बराबर। हाँ, तो उसी तरह हम जब देखते हैं तो वहाँ पर अश्विनी नक्षत्र में वो बिंदु है, तो वो बिंदु कौन सी दिशा में है, तो अश्विनी अश्विनी नक्षत्र की दिशा तो हम उत्तर ईशान्य के बारे में सोचते ही है, वो तो सवाल बराबर। ही नहीं आता है। अगर उसमें ग्रह हो, वो ग्रह कौन से स्थान का अधिपति है, जैसे कि शनि महाराज जो है भरणी नक्षत्र में है, तो शनि महाराज सप्तम स्थान का अधिपति और षष्ठ स्थान के अधिपति है। तो हमको जो बराबर। दुख आएगा, तो उस दुख के अंदर षष्ठ और सप्तम स्थान भी शामिल होगा। ओके। और वो षष्ठम और सप्तम स्थान जो है, ये कुंडली में षष्ठम और सप्तम है। हाँ हाँ हाँ, परंतु काल पुरुष की कुंडली में वो दशम और एकादश स्थान है, नहीं, काल तो पुरुष में उसको हम नहीं नहीं जाना है, गिनेंगे, नहीं नहीं जाना है। ओके, नहीं। तो समझ सप्तम गया और सर, शनि ठीक है। महाराज जो है बैठे हैं वो भाग्य स्थान में, तो भाग्य स्थान का भी विचार हम करेंगे। तो वहाँ राइट। पर अगर हमको दिक्कतें आने वाली है, तो हम कभी कभी देखते हैं कि जीवन में काफ़ी तरह से हमको दिक्कतें आती है, मुसीबतें तैयार होती है। तो हमको उसका जो कारण ढूंढना है, किस वजह से हमको ये सब चीज़ें आ गई है। तो उसका कारण हमको भाग्यस्थान भी लेना है, ग्रह भी लेना है, उसका अधिपति जैसे 7th हाउस लॉर्ड एंड 6th हाउस सिक्स लॉर्ड, हाउस लॉर्ड। वहाँ पर का भी विचार करके और दिशा का विचार करके, स्वर और व्यंजन का विचार करके हमको उसका फलादेश निश्चित करना है। राइट सर। ओके, वन मोर क्वेश्चन सर प्लीज। बोलिए बोलिए। है ना? अभी समझिए, हम मैं सूर्यात नक्षत्र बिंदु समझ गया कि वो पूर्व जन्म के जो फल है वो तो मिलने ही है, उसमें हम मिन में कुछ फर्क नहीं कर सकते, तो वो इम्पोर्टेंट है। अभी जैसे कर्म है, कर्म है, कर्म आ रहा है, अश्विनी अश्विनी नक्षत्र में ही आ रहा है। करेक्ट और करेक्ट, कर्म उत्तर पूर्व दिशा अलई राशि, यस, और जो अश्विनी अपना जो हाँ उसका हाँ हाँ, है ना, यस, तो अभी आपका जो भी इस, नॉलेज है ना, आप हाँ डिलीवर कीजिए, नो प्रॉब्लम। हाँ हाँ, ठीक है ना सर। मैं आपको स्टूपिड क्वेश्चन भी पूछूंगा सर। नहीं नहीं, कोई बात नहीं, आप जो भी है, हाँ, एनी थिंग तो यू कैन। ये इस आदमी का कर्म जो है, मतलब हम कर्म इन द सेंस उसका वर्क ऑफ लाइफ, क्योंकि हाँ, चंद्रात नक्षत्र बिंदु इस जन्म के कर्म के ऊपर है, तो क्या हम वो भी उसको बता सकते हैं कि भाई तेरा जो कर्म है उसमें गुरु है,
और कर्म चंद्रात नक्षत्र शनि बिंदु में शनि है, अश्विन में है, शनि बराबर है, है, तो बराबर। उसका भी कॉम्बिनेशन हम ले सकते हैं कि भाई तू इस तरह के बताता कर्म हूँ करेगा तो तेरे को फायदा होगा। बताता हूँ मैं। अभी ऐसा है, पहले हम कर्म बिंदु लेंगे, तो अभी आप सारे बिंदु ले लेंगे, या अभी हाँ, अभी आपने टॉपिक निकाला है तो विल एक्सप्लेन एवरीथिंग, प्लीज, कोई भी थैंक यू उसको सर। ये नहीं करेंगे। मैं म्यूट तो करता हूँ अभी सर, आप बताइए। नहीं, आप रखिए, चालू रखिए, कोई डिस्टर्ब नहीं है उसमें। तो ऐसी चीज़ है कि यहाँ पर हमारा कर्म स्टार्ट होता है, तो इंसान जो जीवन में जब भी 18 साल का होगा, कभी कभी कोई किसी के नसीब में दुख की धारा हो, तो वो आदमी 16 साल में भी कर्म करता है, और बहुत ही हल्के दर्जे का कर्म भी उसको करना पड़ता है। उसका कारण ऐसा है कि ये शनि महाराज के राशि, मतलब मंगल के राशि में है, तो ये कष्टदायक है, नंबर 1। क्योंकि मंगल का कोई भी आप प्लैनेट देखोगे तो वो आपको कष्ट के बिना सूचित या फलित नहीं देगा, और वो बहुत हार्ड वर्क करेगा, और उसके पीछे मुड़ के अगर आप देखेंगे तो उसमें उसको सेटिस्फैक्शन नहीं मिलेगा, क्योंकि वो कुछ ना कुछ करने के लिए, लोगों के लिए करते रहेगा, फैमिली के लिए करते रहेगा, ब्रदर के लिए करते रहेगा। ऐसी चीज़ें हम मेष राशि से देखते हैं। उसके बाद में हम देखेंगे तो वहाँ पर आने वाला कर्म बिंदु, वहाँ पर जो प्लैनेट है शनि और गुरु, ये दोनों भी समय है, मतलब दे आर फ्रेंड एंड दे आर नॉट एनिमी, मतलब दुश्मन भी नहीं है और दोस्त भी नहीं है, ये दोनों। दोनों दोनों है पाप ग्रह या कष्ट हाँ, देने वाले ग्रह। ये हाँ न्यूट्रल है, क्योंकि ये गुरु महाराज जो है वो शनि से दोस्ती करते हैं। जी। शनि गुरु को पसंद नहीं करता है। क्यों नहीं करता है? कि वो बोलता है कि तू भाग्य बनाने वाला इंसान है, पहले तो उसको कर्म करने दे, बिगैर कर्म का तू भाग्य प्रदान करता है, इट इज रॉन्ग। गॉट इट? तो उसमें गुरु जी, और उसका मतभेद है, शनि का। तो हमको अगर उसको राइट। फलादेश देना है, तो फलादेश के अंदर बाधाएं आ सकती है, आपको शायद डिसकंटिन्यू हो सकता है। तो शनि क्या है कि ब्रेकअप लाएगा, वहाँ पर जो गुरु देते रहेगा उसके बाद में वो वापस कठिनाइयाँ बढ़ाएगा। तो कर्म बिंदु जो उसके अंदर आना है, तो हार्डशिप डेफिनेटली है। नक्षत्र है भरणी और अश्विनी, तो दोनों नक्षत्र जो है वो वहाँ पर एक की देवता यम है और एक की देवता अश्विनी देवता है, तो अश्विनी कुमार। तो वहाँ पर भी वो कष्टदायक की राशि बताई गई है। आप किसी भी इंसान की कुंडली अगर देखेंगे इन फ्यूचर हॉरोस्कोप, तो वहाँ पर जो भी ग्रह रहेगा वो छल कपट से ही आपके जीवन में अवतार लेगा ही लेगा, ये नियम है। मंगल के कारण ये मंगल, ये जो चीज है, ये वो ग्रह दंगल जो है। है, ये धोखेबाज ग्रह है। मतलब मंगल एक दंगल तो मचाता है, हम बोलते हैं ना सर। हाँ, मतलब दंगल तो है, ठीक है, लेकिन वहां पर क्या होता है कि हम्म। इतना विश्वासु नहीं है, क्या बट सर, समझे? गुरु मंगल के राशि स्वामित्व के अंदर बैठ के जो देगा और शनि देगा, है ना। शनि जो है वो गुरु के दिए हुए चीज को कम करने की कोशिश करेगा, और या हम ऐसा बोल सकते हैं कि शनि के कष्ट को गुरु एक्सपांड करेगा। इसको किस तरह से रीड कर सकते हैं, क्योंकि मंगल का ग्रह है। नहीं, कोई बात नहीं। देखिए, अब मैं आपको बताता हूँ, किसी का भी अगर आप कुंडली देखेंगे, या आपने देखा होगा, या आपके स्वयं कुंडली के अंदर भी आप देखेंगे, तो जिस राशि में मंगल के राशि में और वृश्चिक राशि के अंदर जो भी ग्रह रहेगा, एक्सपाइटेड कोई भी ग्रह रहेगा, वो आपको दौड़ाएगा ही, वो राइट। स्ट्रगलर है। और क्या है कि जैसे अगले ज़माने में ऐसा था कि इसके अंदर लोग जो बहुत ही, जैसे युद्ध होते थे, श्रमिक होते थे, बहुत ही, जैसे उसको नींद कम है, ज़्यादा सोना नहीं है, वो एक तो व्यसनी हो जाता है इंसान, मतलब बैड हम्म। हैबिट्स होती है। तो यहाँ पर हम कर्म की बात करेंगे तो अच्छा और बुरा दोनों फलित मिलेगा, क्योंकि गुरु है, वो शायद उस राशि को संभाल सकता है, क्योंकि उसके मित्र की राशि है। मित्र की राशि है। अच्छा, दूसरा नियम ऐसा है कि शनि का काम निपटने के बाद में ही उसको एग्जिट है, उसके बगैर एग्जिट नहीं है। तो कर्म की जो राइट। भाषा है, अगर आप किसी की भी कुंडली देखो, उस इंसान के जीवन में ऐसी मुसीबतें आएगी कि वहाँ पर उस इंसान को बहुत टाइम फेस करना पड़ेगा। मतलब उसके साथ में जो भी शरारत होती है, फिर वो खुद शरारती हो जाता है, फिर वहाँ पर हिंसा होती है, उसको अपोजिशन बहुत होता है,
उसके ऊपर उसको करेक्शन करना पड़ता है, बाद में डिफेक्ट करना पड़ता है। तो ये जो कार्ड है, मतलब ये जो चीज़ है, ये हाउस और जोड़ियाक, तो इसका जोड़ियाक का मटेरियल इस तरह है। जी सर, अब ये गुरु शनि के आगे है और शनि गुरु के बाद में है, बराबर तो है? इन दोनों से कोई फर्क नहीं पड़ता है ना सर? नहीं, अभी देखिए, भरणी नक्षत्र जो है वहां पर कौन है? तो शनि महाराज है। शनि महाराज है। तो शनि कहाँ है? आगे है। और हाँ, गुरु के नक्षत्र कौन सा है? कृत्तिका है या वहां पर ये है नहीं, गुरु अश्विनी में है सर। अश्विनी में? तो गुरु पीछे है। गुरु शनि के पीछे है। हाँ, तो हर्डल्स किसको है? गुरु को है, शनि को नहीं है। ओके। मतलब पिछला ग्रह जो है उसका अधिकार है, सब कुछ मैं आपको दूंगा, लेकिन सैंक्शन अथॉरिटी अलग है। पास होके जाना है उसको, शनि को क्रॉस करके जाना है। शनि को क्रॉस करेगा ही नहीं जन्म के समय में, उसी तरह नहीं, वो मैं बता रहा हूँ, इन अ वे, ऑन द वे शनि इज देयर। नहीं, एक मिनट, आपका फलित बताता हूँ मैं। ऐसा है कि शनि गुरु की युति ये मेष राशि के अंदर 60 साल के बाद में हुई है, समझ गए ना? 1940-41 में ये युति थी, उसके बाद में ये युति 2000 में हुई है और 99 में। तो ये राशि में युति होने के कारण वहाँ पर जो ऑप्शन है वो शनि को पावर ज़्यादा है, क्योंकि ओके। शनि आगे है। अगर समझो इन फ्यूचर ये लड़का लड़की जो भी है, ये अगर समझो बाद में पैदा हुआ होगा कोई इंसान और गुरु आगे निकल गया, और अंशात्मक युति जो भरणी नक्षत्र में गुरु और शनि की होती ही है, नहीं होती ऐसा नहीं है, लेकिन वो गुरु फॉरवर्डेड रहेगा तो उस गुरु को कोई तकलीफ नहीं है। अकॉर्डिंग टू जो भृगुनंदी नाड़ी है उसमें भी ऐसा ही तपास किया जाता है। इट इज अकॉर्डिंग टू जो डिग्री भोगा है उस आधार पर हम फलित करते हैं। ओके सर, थैंक यू सर। करेक्ट। अभी आप Thank देखिए, you, आप sir. हो अभी माइक होल्ड कीजिए और हर क्वेश्चन जो है वो आई मीन पोजीशन, नो प्रॉब्लम। नहीं, मैं पूछूंगा सर, मैं पूछने के लिए क्लास कर रहा हूँ। नहीं, ऐसा नहीं है कि अभी एक स्टेप बाय एक स्टेप, तो ये सारे लोगों को वो चीज़ें जो है वो काफ़ी अच्छी तरह से हो जाएगी। हाँ, मतलब मुझे जो समझ में है, मैं वापस रिपीट करता हूँ कि अगर कोई ग्रह है तो वो ग्रह फलित करने के लिए बाधित है। अगर कोई ग्रह नहीं है, वो कर्म, वो बिंदु के सामने, तो वो उस पर्टिकुलर राशि और उसके राशि का स्वामी और उसका स्वामित्व, उसको ध्यान हर में चीज़ मैं रखेंगे। आपको एक्सप्लेन करूंगा, 1 मिनट। अभी ऐसा है कि और भी लोग हैं, ताई मराठीमध्ये, आता हिंदीमध्ये जे चालू आहे ते हिंदीमध्ये ठेवायचं आहे का मराठीत सर सांगायचं? तुम्ही मराठीत सांगा, काय प्रॉब्लेम नाहीये. नाही, तुम्ही एक्सप्लेन मराठीत केलं तर चालेल सर. ताई काय, ताई कुठे गेल्या? तर मराठीत सांगायचं. बरं, ठीक आहे, मराठीत सांगतो. मराठी. ओके. आता पुढचा जो बिंदू आहे तो कुठला आहे शाहसाहेब? चंद्राचं नक्षत्र बिंदूमध्ये आता लग्नस्थानामध्ये मिथुन राशीमध्ये तो बिंदू आहे. आता मेष राशी आपली ओलांडलेली आहे, आता लाभस्थानामध्ये जायचं आहे. तर लाभस्थानामध्ये चंद्राचं नक्षत्र बिंदू कोणता आहे? संघटित आहे. अभी देखिए, आता बघा, मिथुन राशीचं हिचं मुख्य काम काय आहे की तो त्या ठिकाणी एकत्रित करण्याचं काम मिथुन याचा मनुष्य अतिशय चांगल्यापैकी करू शकतो. कारण का की तो मार्केटिंग प्लॅनेट आहे. मार्केटिंग प्लॅनेटमध्ये काय होतं की तो व्यावसायिक आहे, त्याची बुद्धिमत्ता प्रखर आहे आणि तो त्या ठिकाणी चांगल्यापैकी लोकांना एकत्रित करतो. आपल्याला जातकाला भविष्य कसं सांगायचं आहे की तुला जर समजा लाभ मिळवायचे असतील, लाभस्थानामध्ये तुला व्यापार करायचा असेल किंवा तुला यश मिळवायचं असेल, तर तुला लोकांना एकत्रित करणं अत्यंत गरजेचं आहे. कळलं का? म्हणजे अशा तऱ्हेने तुम्हाला एकत्रीकरण करणे, तर त्या ठिकाणी तुम्ही निश्चितच सक्सेस होऊ शकता. आता जसं आमचा कालचा क्लास होता, 99 लोक होते. आता 99 लोकांना आम्ही आणू शकतो, तिथे ज्ञान देऊ शकतो, म्हणजे लोकांना एकत्रित करू शकतो की नाही? बरोबर आहे ना? म्हणजे त्या ठिकाणी जातकाला भविष्य सांगताना मिथुन राशीचा अधिपती कोण आहे? तर बुध आहे. बुध हा विचारवंत आहे, बुध हा वाचेचा कारक आहे आणि त्या कुंडलीमध्ये बुध
हा मिथुन राशीचा अधिपती आणि कन्या राशीचा अधिपती सुद्धा आहे. मग तो चतुर्थ स्थानामध्ये बसलेला आहे. तो शुक्र आणि बुध यांची युती सुद्धा त्याच्यामध्ये आहे. तो पॉझिटिव्ह पॉईंट आहे. म्हणजे हा मनुष्य एकत्रित लोकांना केलं तर त्या ठिकाणी पुढे जाऊन निश्चितच तो त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो. कळलं? येस. हॅलो. बोला बोला. आपण ज्यावेळी नक्षत्र बिंदूचा अभ्यास करतो त्यावेळी ग्रहदृष्टी पाहायची का? नाही नाही, आता ग्रहदृष्टी पाहताना तुम्हाला दृष्टी परमिटेड आहे, पण ती पारंपरिक जी काही कुंडली आपली जी आहे क्षेत्रकुंडली त्याच्यामध्ये दृष्टीचा प्रयोग तुम्ही करू शकता. पण आता ह्या बिंदूवरती यू कॅनॉट डिस्कस अबाउट द दृष्टी. हा, हा. नक्षत्र बिंदूला दृष्टी नाही, हा. हे सायलेंट आहे, हो. चलित नाही आहे. बरोबर. कळलं का? तर त्या अधिपतीला दृष्टी आहे, हा. पण ती तुम्हाला मूळ कुंडलीमध्ये त्याचं दृष्टी पाहताना तो किती अंतरावरती आलेला आहे. आता उदाहरणार्थ तुमच्याकडे आता ती कुंडली आहे, बुध हा किती अंशावरचा ग्रह आहे आणि तो चतुर्थामध्ये वृश्चिक राशीमध्ये असल्यामुळे तो सांगा किती अंशाचा आहे? 4 अंशाचा. 4 अंशाचा. त्या ठिकाणी त्याची दृष्टी जी आहे ती समोर वृषभ राशीवरती जाईल, कृत्तिका नक्षत्रावरती जाईल. बरोबर. आणि 4 अंशाला कृत्तिका नक्षत्राचा मकर नवमास येतो. 3 अंश 20 कला आणि त्याच्यानंतर कुंभ नवमास. कळलं? म्हणजे ती कुंभ नवमासावरती त्याची दृष्टी आहे. अकॉर्डिंग टू डिग्रीज तुम्हाला फलादेश हा दृष्टीने प्राप्त शकतो. हे परफेक्शन पाहिजे. ओके सर. ओके, नेक्स्ट. अभी शाह साहब आप पूछिए, क्योंकि अभी आपने हाँ बहुत सर, अच्छा मैं पूछता हूँ, मैं पूछता हूँ सर. अच्छा मेरे पास link लेके है. माझ्याकडे भरपूर क्वेश्चन्स आहे. हाँ. दुसरा, पुढे जाताना अश्लेषा नक्षत्रमध्ये कर्केजा नक्षत्र आहे, पूर्व दिशेला आहे आणि त्याच्यामध्ये राहू बसलेला आहे. त्याच्यात उदय आणि उल्का बरोबर आहे. 2 बिंदू आहे है ना. एक चांगला बिंदू आहे आणि एक वाईट बिंदू आहे. नाही नाही, उदय उल्का वाईट नाहीये, उदय पण चांगला बिंदू आहे. ते कष्ट देणार. हा, पण ऐका, आता तो पुष्यमध्ये आहे का आश्लेषामध्ये आहे? दिशा. नाही, ते अश्लेषामध्ये, दोन्ही बिंदू अश्लेषामध्ये आहे. ओके फाईन. राहू सुद्धा आश्लेषामध्येच आहे का? नाही, राहू पुष्यमध्ये आहे. हा, मग त्या बिंदूला तिथे धोका नाही, त्या बिंदूला धोका नाही. आता जर आश्लेषा नक्षत्रामध्ये मूळचा राहू आहे तर राहूच्या बद्दलचा जेव्हा आपण फलादेश करू त्यावेळेला तुम्हाला राहूचे विचार हे पुष्य नक्षत्राशी संबंधित आणि तो दरिद्रांशामध्येच आहे, तर त्यावेळेला त्याचा विचार आपण करू शकतो. कळलं? पण एका राशीत आहे. नाही, व्हॉट एव्हर इट इज, पण नक्षत्राचं कॅल्क्युलेशन केलं आपण तर त्या ठिकाणी त्याचा नक्षत्राशी संबंध आलाय का तर नाही. जर समजा नक्षत्राशी संबंध आला असता तर निश्चित आपण त्याच्याबद्दल विचार केला असता. पण राहू हा एक सेपरेट पार्टमध्ये आहे आणि तो त्या ठिकाणी कर्क राशीमध्येच आहे. पण हे 2 बिंदू जे आहेत तो उदय आणि त्या ठिकाणी दुसरा जो बिंदू आहे काय ना, उल्का. तर हां, आता कसं असतं बघा, राहूचा जर आपण याच्यामध्ये कर्क राशीशी विचार विनिमय केला तर उदयामध्ये सुद्धा राहू असल्यामुळे अडथळे निर्माण होतील. जसं आपण शनी गुरूच्या बाबतीमध्ये त्याच्यावरती विचार केला होता मेष राशीचा. कळलं का? मिथुन राशीमध्ये कुठलाही ग्रह नाही म्हणून त्याच्याबद्दलचा विचार केला नाही. पण आता शाहसाहेब म्हणतात त्याप्रमाणे कर्क राशीमध्ये राहू आहे तर तुम्हाला उदय विकसित होण्यासाठी तुम्हाला राहूची मदत घेणं अत्यंत आवश्यक आहे. अशा वेळेला त्या ठिकाणी जर राहूसारखा किंवा केतूसारखा ग्रह असेल तर प्लॅनेटला तुम्हाला प्लीज करावं लागेल, त्याच्यानंतरच तुम्हाला त्याचं श्रेय हे मिळेल. दुसरी गोष्ट की राहू हा ग्रह जो आहे हा तुम्हाला एक लालच दाखवतो. मग तशाप्रमाणे कर्कराज जी आहे त्याच्यामध्ये उल्का नावाचा पण बिंदू आहे, तो आमिष दाखवतो. लालच म्हणजे आमिष, की नाही आता हे होईल, अभी होगा कभी होगा, मगर वो होता नाही आहे. इसीलिए त्याकरता म्हणून त्या ठिकाणी उदय ह्या बिंदूमध्ये
जर तुम्हाला पुढे जायचं असेल, यश मिळवायचं असेल, तर त्या ठिकाणी निश्चितच तुम्हाला राहूची मदत आणि राहूचा ब्लेसिंग केल्याशिवाय मिळणार नाही. पण तो कर्क राशीत असल्यामुळे, पण तो जर आणखी एकाच नक्षत्रामध्ये असता तर तो आणखी हानिकारक ठरला असता. जसं आपण गुरु शनीबद्दल बोललो, तो पुढे गेलाय का मागे गेलाय का, त्यावेळेला फलितामध्ये बदल होतो. बरोबर सर. त्याच्यात सर आता राहू, उल्का आणि उदय हे तिन्ही कर्क राशीमध्ये आहे ना. कर्क राशी द्वादश स्थान आहे, व्यय स्थानात आहे. हो, येस. मग ह्याचा आता कॉम्बाईन राहू, कसं? याचं फलित जे असं आहे की राहू हा तुमचा घात करेल निश्चित. राहू यदा कदाचित 12व्या स्थानामध्ये आपली जी हानी होणार असेल, तर त्या ठिकाणी आता इथे बघितलं आपण तर राहू कर्क राशी मातेची आहे कालपुरुषाला. तर त्या ठिकाणी अकस्मात होणाऱ्या घटना हे ह्या जातकाच्या जीवनामध्ये घडण्याची शक्यता आहे. त्याला वेदच असला पाहिजे असं बिलकुल कारण नाही. आत्ता जसं बघितलं तर शुक्र आता कर्क राशी, गुरु कर्क राशीमध्ये आहे, बरोबर आहे. गुरु हे येस सर. एक प्रकारचं छत्र आहे आणि तो राहूच्या मुखातून चाललेला आहे, प्रवास करणार आहे पुढे जाऊन. तर त्यावेळेला यदा कदाचित त्या ठिकाणी अडचणी निर्माण होतील, तर त्या कुठल्या होतील? अष्टम स्थानाशी संबंधित आहे आणि पंचम स्थानाशी संबंधित ह्या गुरुच्या राशी आहेत. तर गोचर त्याला जर तुम्हाला सांगायचं असेल आणि तो गोचरीने राहूच्या मुखातून जाणार असेल आणि जात आहे, तर त्यावेळेला अचानक अष्टम आणि पंचम स्थानाचा भाव जो आहे तो ऍक्टिव्ह होतो. बरोबर सर. कळलं? आता हे कसं आहे माहिती आहे का तुम्हाला? जाती हा, केला बोल. ना हा सर, जाती गेल्या रविवारी मातृवियोग झाला हा, मग तो असाच आहे कारण आणि का आपण गुरु गोचरीचं आहे आल्यानंतर. तर म्हणून सांगितलं आम्ही. येस येस, बरोबर आहे. म्हणजे तिथे कसं असतं मॅडम की सर्वतोभद्र चक्र जेव्हा तुम्ही रीड करायला बसाल तर तुमच्या ह्या संपूर्ण याच्यामध्ये हे डिस्कशन होणं गरजेचंच आहे. आता जे आपण करत आहोत ते जरी वेळ लागला तरी हरकत नाही, पण इन डिटेल्स तुम्हाला सगळं काही गोष्ट जी आहे ती पूर्णपणे शिकता आली पाहिजे. काही वेळेला काय मी नेहमी विचारतो, अरे विचारा, काहीतरी विचारा, काहीतरी विचारा, काहीतरी विचारा. कारण का की तुमच्या विचारल्यामुळे मी कंटाळणार नाही बिलकुल, पण इतरांना ज्ञान जे प्राप्त होईल ना त्याला मूल्य आहे. आणि आता क्लास तुमच्या संस्थेमार्फत आहे. उद्या जर समजा तुमची ही इंडस्ट्री आहे तर तुम्ही तिथे जर कोणाला रेकमेंड करणार असाल एखादं लेक्चर तर त्याची वाहवा झाली पाहिजे. तर असं कंटाळवाणं नाही झालं पाहिजे. हा ताई, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. खरंय हां, सर. असं आहे. म्हणून कुठलीही गोष्ट करताना ती जर एकदम चांगली गोष्ट असेल तर नेहमी त्याला अभिप्राय आणि रिस्पेक्ट मिळतो. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या मार्केटिंग फील्डमध्ये असतो तर आपल्याकडे क्वालिटी निश्चित हवी. जर क्वालिटी नसेल तर पुढे जाता येत नाही. मग ते काम तिथेच रखडतं. मग त्याच्यामध्ये माझं पण नाव खराब होणार, विक्रेता पण त्याच्यामध्ये हे होईल. तर तसं नाही झालं पाहिजे. ब्रँड पण डॅमेज होते ना सर. हां, ज्याच्यासाठी आपण काम करतोय त्याला सुद्धा स्फूर्ती आणि यश मिळालं पाहिजे, असं माझं ध्येय आहे. आय एम व्हेरी क्लिअर. समीक्षा मॅडम, मागच्या रविवारी आपण बोललो होतो की त्या दिवशी रवीची दृष्टी, रवीचा भेद, दृष्टी नाही पण रवीचा भेद होता. ते कालबिंदू मी म्हणतो 64 बिंदू, 64वा बिंदू त्याच्या लग्नापासून त्याच्यावर होती, वेध होता रवीचा. मी तुम्हाला अशा तऱ्हेने पूर्णपणे पत्रिकेचं वर्णन करता आलं पाहिजे. आटले सर, तुमचं काय मत आहे? तुम्ही काय बोलतच नाही कधी ना, माझ्या वर्गात पण बोलत नाही, इथे पण काय बोलत. समजतंय सर, तसं काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही काही विचारत, आमच्या वर्गात तर काहीच विचारत नाही तुम्ही. सर आता याच्यामध्ये पण चंद्रात ते किती बिंदू सुरेख आणि नोट्स काढतात ते. चंद्रात नक्षत्र बिंदू आणि सूर्यात नक्षत्र बिंदू ह्याच्यामध्ये जे आपण बॉर्डरवर म्हणतो बिंदू ना, याचं कारण म्हणजे भावमध्य असल्यामुळे असं होतं ना ते. कारण नाही नाही नाही, तो जो चतुष्पाद नक्षत्राचे असेल तर ती संबंध नाही, राहते. नक्षत्र जे आहेत ना ते फिक्स आहेत, त्याच्याशी भावमध्येचा संबंध येत नाही. पण जेव्हा बिंदू हे त्या ठिकाणी नमूद केलेले आहेत, इट इज फिक्स.
पण ती त्रिपाद द्विपाद जे आहे ते अकॉर्डिंग टू आपला सूर्य कोणत्या नक्षत्रामध्ये आहे किंवा चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे त्यापासून ती काउंट केली जातात. हो सर. त्याचं काउंटिंग जे आहे अकॉर्डिंग टू मून अँड सन म्हणून असं आहे. ते ऑर्डरवर येतात. म्हणजे द्विपाद कुठल्याही समजा चतुष्पाद. कुठल्याही याच्यामध्ये नक्षत्रापासून नक्षत्र मोजलं जातं. मग ते त्रिपाद असो चतुष्पाद असो त्रिपाद असो तो असाच तऱ्हेने त्याचं गणतरी होते आणि तिथून मग पुढे जाऊन त्याचा फलादेश केला जातो. ओके नाव शाहसाहेब आपला उदय आणि जो बिंदू आहे उल्का त्याच्याबद्दल आपला परिचय झाला तो तुम्हाला कळला का व्यवस्थित? जी सर. येस सर. ओके फाईन. आता परत तुम्ही त्या ठिकाणी कन्या राशीमध्ये आणि तूळ राशीमध्ये असणारा बिंदूशी संबंध येईल तर तिथे या. सर आता विनाश बिंदू जे आहे ते सगळ्यांचा जीवनात 50व्या वर्षी येतो. नाही असं काही नाही. एखाद्या नाही पण वेळेला ह्याच्यामध्ये म्हणजे नाही पण ह्याच्यामध्ये या पत्रिकेमध्ये बघा परत नाही प्रत्येक पत्रिकेमध्ये सर नाही कुठल्या प्रत्येक पत्रिकेमध्ये कुठल्याही पत्रिकेमध्ये चंद्रात नक्षत्र बिंदू तुम्ही मोजलं. एक मिनिट चंद्राचं नक्षत्र बिंदू चंद्र कुठल्या राशीत आहे? आता जर समजा चंद्र दुसऱ्या राशीत गेला तर चंद्रात नक्षत्र बिंदू आपण मोजतो चंद्राच्या नक्षत्रापासून बरोबर. मग काउंटिंग जी आहे ना शेवटी स्थान बदलेल की नाही? स्थान बदलणार बरोबर आहे. पण त्याच वर्षी म्हणजे 50व्या विनाश बिंदूचा जो स्थान आहे माणसाच्या जीवनामध्ये 50 वर्ष जे आहे ते अतिशय धावपळीचं असतं आणि तिथे घटना घडतात. शेवटी ज्यांनी हे शास्त्र बनवलेलं आहे त्यांनी त्या वयाचा काहीतरी हे विचार केलेला अभ्यास केलेला आहे. हो हो नक्की असं आहे. मग प्रत्येक पत्रिका वाचतेवेळी तुम्हाला जर तुमचा शोध हा रिसर्च आहे. देसाई साहेबांनी काय सांगितलंय की अजूनही याच्यामध्ये संशोधनात्मक संशोधन त्यांची नावच बुकचं होत आहे संशोधनात्मक. राईट म्हणजे अतिशय चांगले रायटर होते ते आणि त्यांनी कुठल्याही पुस्तकाचं कुठलीही कॉपी केलेली नाही. राईट सर. मी पण तुम्हाला शिकवतोय तर मी कुठल्याही पुस्तकाची कॉपी केलेली नाही. नाही ते दिसतंय ना सर मला. मी कुठल्याही पुस्तक घेऊन त्याच्यावरती विवेचन नाही. मला जे शिकवलं गेलं माझं जे काही हे आहे ते त्या ठिकाणी आम्ही जे शिकलो आता ताजिक सुद्धा जे शिकलो मी 2005 मध्ये ताजिक शिकवलं होतं आणि आत्ता शिकवतो म्हणजे 21 वर्षानंतर. पण एकही मुद्दा मी विसरलेलो नाही. बरोबर. एकही मुद्दा 16 योगातले सगळे 16 योग अगदी तोंडपाठ असून सुद्धा त्या ठिकाणी तिथे आम्ही त्याचं वर्णन पूर्ण त्याचं मला वाटतं 21वा क्लास चालू आहे आमचा 21st लेक्चर आहे आणि आणखी 10-12 किती होतील माहिती नाही. खूप होतील सर. येस असं आहे. केपी मी आम्ही 16 लेक्चर घेतलं. हा कुबल मॅडम आपण 16 लेक्चर केपी घेतले. होय होय. येस. आणि ते पण 4 स्टेप. नुसती कुंडली काढण्यामध्ये वेळ घालवणं उपयोगाचं नाही. तुम्हाला फलित करता आलं पाहिजे. बरं आता कम टू पॉईंट. विनाश नावाचा जो बिंदू आहे तो त्या ठिकाणी तो स्थान कुठला आहे तर धनस्थान आणि पराक्रम स्थान आहे. तिथल्या राशी कोणत्या आहेत तिथे ग्रह नसतील तरीसुद्धा राशीचा इफेक्ट हा निश्चित होणार. आता असं आपण पाहिलं तर जातकाचा आर्थिक वेळेला काही नुकसान होण्याची शक्यता आहे. कौटुंबाच्या माध्यमातून होईल. त्याच्यामध्ये रास कन्या आहे. कदाचित विनाश जो आहे तो व्यापारामुळे होईल. म्हणून तुम्ही कधीही बघा कन्या राशी आणि मिथुन मी अगेन अँड अगेन परत सांगत असतो नेहमी कन्या राशीत आणि मिथुन राशीमध्ये जर ग्रह असतील तर एखादी व्यक्ती ही व्यवसायाशी संबंधित येणार म्हणजे येणार. त्याला त्याच्या जीवनामध्ये व्यवसाय करायची संधी किंवा उत्कंठता ही निश्चित असेल आणि तो त्या व्यवसायात करेलच. आणि त्यातल्या त्यात मिथुन राशीतला ग्रह हा लवकरात लवकर जातकाच्या जीवनामध्ये फलादेश देतो. म्हणजे त्याचं जे काही प्रॉफिट आहे म्हणा काय असेल ते तो लवकरात लवकर देतो आणि तो चांगल्यापैकी त्या ठिकाणी लोकांचं व्यवस्थापन करतो. लोकांशी परिचय करतो आणि त्याच्या व्यवसायाला एक गती प्राप्त होते. अशा तऱ्हेने वायुराशीचं जे मिथुन राहत आहे त्याच्याकरता.
कन्या राशीमध्ये असेल तर त्या ठिकाणी त्याचं व्यवस्थापन फाउंडेशन हे मजबूत असतं. मिथुन राशीचं असं असतं, जसा वारा येईल तशी पाठ फिरवावी, जसं मार्केट असेल त्याप्रमाणे त्याची चाल असते. तर तो अनेक प्रकारचे व्यवसाय करू शकतो, पण कन्या राशीमधला ग्रह फाउंडेशन इम्पॉर्टंट आहे. शाहसाहेब बरोबर आहे? येस सर परफेक्ट. म्हणजे हे सगळे नियम जे आहेत, आपण काय फक्त ज्योतिष बघतो, हा तिथे गेला तो तिकडे गेला, इट इज नॉट ॲस्ट्रॉलॉजी, इट इज समथिंग. पण रिअल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आता आपण बघितलं तर तूळ रास आहे, विनाश आहे, तर नक्कीच त्या ठिकाणी अनबन होईल काहीतरी गोष्टीची. कोणाशी होईल तर यदा कदाचित तो त्या ठिकाणी पार्टनरशिप करेल किंवा त्याच्या बहिणीशी करेल. बहिणीच्या संदर्भात एखादी बहीण कदाचित तिथे नसेल सुद्धा, पण बहिणीशी नातं हे जे आहे ते चांगलं राहणार नाही. तिला त्याच्यातून अपयश येण्याची शक्यता, हा बिंदू. विनाश म्हणजे काय संपूर्ण नष्ट होणं असं नाही, अपयश सुद्धा आहे. बरोबर सर. कळलं का? फक्त त्याचं नाव रूपांतर आपण करू शकत नाही, ते विनाश म्हणून निश्चित आहे, तर विनाशच त्याचा आहे. आता त्या ठिकाणी मानस नाही सर, क्लिअर आहे आता एकदम. आता मानस बिंदू आहे ना. हा सर, तुम्ही प्रश्न हो. एवढे छान छान विचारले, त्यामुळे आम्हाला सगळं नवीन हा, नवीन नाही, पत्ते विचारलं. उलगडले. येस, निश्चित त्याने छान विचारले प्रश्न पाहिजे. विचारले आणि नक्की. त्यामुळे आमचे नवीन पत्ते उलगडले. Yes. बरोबर आहे. अभ्यास करण्याचे प्रश्न निर्माण होतात ना. थँक्यू मॅडम. हो सर, मानस बिंदू आहे पुढे आपल्याला. हा, ते तूळ राशीमध्ये आहे. वृश्चिक आणि तूळ राशीमध्ये तो आहे का? याच्यामध्ये त्रिपाद आहे का? हा, तो त्या नाही ठिकाणी त्रिपाद स्वाती- आहे सर, त्रिपाद हा, आहे. मग तिथे हा, स्वाती आहे. वृश्चिकेमध्ये पण गेला. हो, नाही विशाखा आणि अनुराधामध्ये आहे ते. मग तेच ना त्रिपाद झालं ना. त्रिपाद झाला. हा, मग आता त्रिपाद असेल तर त्या ठिकाणी त्यांनी काय निश्चय केला? एक तर तूळ रास जी आहे ती त्या ठिकाणी सौख्याची आहे. यदा कदाचित हा जातक जो आहे हा सौख्यामध्ये अडचणीत येऊ शकतो. सौख्य हे तूळ राशीकडेच आहे आणि त्याच्यामध्ये ग्रह नाही आहे, पण तरीसुद्धा त्या ठिकाणी तो बिंदू आल्यामुळे तो त्याच्या रवी आहे सर तिकडे. रवी आहे. मग आता रवी जर तिथे आहे तर रवी म्हणजे पिता, तर त्या ठिकाणी तो आता निश्चय करेल की बाबा मला आता ह्या कुठल्याही तऱ्हेच्या ह्याच्या, रवी म्हणजे आरोग्य, रवी म्हणजे प्रशंसा, रवी म्हणजे नेत्र, ऑथॉरिटी. हा अथॉरिटी, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. मग त्याच्यामध्ये त्याला सांभाळून राहणं फार गरजेचं आहे. इन फ्युचर कदाचित हा बिंदू जेव्हा ॲक्टिव्ह होईल त्यावेळेला रवीसारखा प्लॅनेट हा सुद्धा संकटामध्ये येऊ शकतो. रवी म्हणजे नवरा पण बघू शकतो का सर आपण? हा, पतिकारक रवी आहे. रवी इज ऑल्सो हजबंड ना. पतिकारक, येस. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला पूर्णपणे विचार करून मांडल्या पाहिजेत आणि कथन करणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही ज्योतिष सांगताय म्हणजे फक्त 2 मिनिटात पत्रिका आटपली वगैरे तसं कधी इट्स नॉट फेअर. म्हणून मी ज्योतिष सल्ला देतच नाही कधी. मी शिकवण्यामध्ये मला आनंद आहे. कळलं? राईट सर. बरं, आता विनाश झाल्यानंतर कशामुळे? हा, बोला मॅडम, तर बोला ताई. आता तुम्ही म्हटलात ना की हा बिंदू जेव्हा ऍक्टिव्ह होईल, पण मग ते कसं कळणार की तो कुठल्या एजला ऍक्टिव्ह? तिथे हे दिलेलं आहे ते नंबर वरती दिलेत एज, हो त्यानुसार हो हो, बघायचं. येस, ते बघायचे. किंवा सांगतो तुम्हाला, तुमचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे, कारण हा कर्माचा बिंदू आहे. त्याच्यामुळे मॅडम तिथून जर समजा हा तुळेतला ग्रह आहे तर यदा कदाचित त्याच वेळेला, आता तुळेमध्ये शनीचा आता नाही आहे, पण शनीसारखा, राहूसारखा, केतूसारखा ग्रह, आता राहू पण येणार नाही, त्यानंतर केतू यदा कदाचित नाही येणार. आता नाही त्या येणार आता ठिकाणी सध्या. हा, आता त्या ठिकाणी एवढा पापग्रह कोण येणार नाही. पण तरीसुद्धा हे छोटे मोठे जे ग्रह आहेत ते सुद्धा जातकाला, म्हणजे मंगळ त्यातल्या त्यात हानिकारक आहे, रवी नीचेचा आहे, तर त्यावेळेला ते वार्षिक फळ असतं. पण त्या वार्षिक फळामध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी विचार करून फलादेश देता आला पाहिजे. बरं, कळलं. थँक्यू. थँक्यू. हा, मग आता राज आणि अभिषेक नावाचा बिंदू आहे आणि तो वृश्चिक राशीमध्ये आहे, ज्येष्ठा आणि अनुराधामध्ये येस आहे सर. का? बरोबर आहे. मग आता असं आपण जर पाहिलं तर चतुर्थामध्ये राज आणि अभिषेक येणं हे फार चांगली गोष्ट आहे. आता राज आणि अभिषेक हे बिंदू काय सांगतात ह्याचा पहिला स्पष्टीकरण करून घ्या.
की त्याच्यामध्ये वृश्चिक रास जी आहे ही अतिशय डॉमिनेटिंग आहे, कष्टकरी आहे, बिंदास आहे. तर अशा वेळेला त्या ठिकाणी कंट्रोल करण्यासाठी अभिषेक नावाचा बिंदू आणि राज म्हणजे अथॉरिटी, ह्या राशीकडे अथॉरिटी भरपूर असते. म्हणजे वृश्चिक राज ज्यांच्याकडे आहे त्यांच्या समोर कोण तोंड उघडतच नाही. म्हणजे ती जी अथॉरिटी जी आहे तर ती राजबिंदूमध्ये त्या व्यक्तीला मिळेल आणि त्याचा तो निश्चितच फायदा करून घेईल. आणि सोबत अभिषेक बिंदूसुद्धा तिथेच आहे. तर त्या ठिकाणी ह्या राशीला चतुर्थ स्थानाला ह्या बिंदूंचे फायदे हे निश्चित होतील. बोला. आता हे क्लिअर आहे सर. हां, हे चंद्राचं नक्षत्र बिंदू जे आहेत हे आता संपूर्णपणे आपण कंप्लीट केलेले आहेत ह्या पत्रिकेतले. थँक्यू सर. थँक्यू. बोला. आता इत्यादी प्रश्न जर तुम्हाला विचारायचे असतील तर अवश्य विचारा. याच्यावरती गोचरचं कॅल्क्युलेशन फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीला नक्षत्र वेद हा तर आहेच भाग, तो तर आपण फायनली घेणारच आहोत. आणि आता शाहसाहेब आहेत म्हणजे वेदाची जी पूर्णता जी आहे ना ती आपण एकदम कॉन्फिडेंटली करू की जेव्हापर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत ईच अँड एव्हरी वेद त्याच्यामध्ये आपण डिरेक्शन करू. आणि त्याचं फलित उलट सुलट इकडून तिकडे ग्रह नसेल तरीसुद्धा असेल तरीसुद्धा असं काही हे नाही. सोबत असणारी व्यक्ती जर नॉलेजेबल असेल तर शिकवायला मजा येते. तर याचे जेवढे बिंदू आहेत ना, नेक्स्ट जे ट्रान्झिट आहे म्हणजे गोचरमध्ये मंगळ कंटिन्युअसली प्रत्येक बिंदूला जाणार आहे त्या एजला. येस, म्हणजे मंगळ बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट प्लॅनेट फॉर दिस पर्सन. मंगळ हा एवढा घातक ग्रह आहे ना की तुमच्या पत्रिकेमध्ये जिथे असेल तिथे काही ना काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करेल किंवा तो दुसऱ्याला प्रॉब्लेम क्रिएट करेल. हा नियम आहे. म्हणून मंगळ हा शुद्ध असणं फार गरजेचं आहे. कृपया आवाज सांभाळणे. मंगळ हा प्रेडिक्शनला फार महत्त्वाचा आहे. पण मंगळ जिथे जिथे असेल तिथे वाद होणार, तिथे हिंसा होणार, त्याचे विचार तसे असणार. मंगळाच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक आंदोलनाला सामोरं जावं लागतं. मंगळ जर कमकुवत असेल तर त्या ठिकाणी आपल्यावरती लोक अन्याय करतात, अत्याचार करतात आणि तो आपल्याला सहन करावा लागतो. मंगळ हा असा ग्रह आहे की तो त्या ठिकाणी आपलं इम्प्रेशन ठसा हा उमटवणारच. आणि मंगळ म्हणून सांगितलेलं आहे की षष्ठस्थानाचा कारक आहे, दशम स्थानाचा पण कारक आहे. लग्नबिंदूमध्ये मंगळ असेल तर करारी पण जास्ती असतं. म्हणून प्रत्येक भावातला जो मंगळ आहे त्याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. धनस्थान एवढं मंगळाला चांगल्यापैकी म्हटलेलं नाही, कारण का की तो त्या ठिकाणी कुटुंबाची हानी करतो. आणि अशा वेळेला तो मंगळ माणसाच्या जीवनामध्ये बरेच शाब्दिक आणि कौटुंबिक वाद निर्माण होतात. हे नियम आहेत. मंगळाचे भरपूर काही नियम आहेत. तर मंगळ पराक्रमात पण चांगला असेल पण ताजिकमध्ये पराक्रमात चांगला नाही. षष्ठस्थानामध्ये बलवान आहे पण ताजिकमध्ये नाही. पण दशम स्थानामध्ये जर ताजिकमध्ये असेल तर अतिशय उत्तम प्रतिसाद जातकाला मिळतो. लग्नस्थानामध्ये सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी मंगळाला 1, 4 आणि 10 ही स्थाने महत्त्वाची आहेत. म्हणून अशा ठिकाणी सुद्धा चतुर्थात मंगळ असेल तरीसुद्धा तो त्या ठिकाणी आपल्या कुटुंबाला भरपूर मोबदला मिळवून देतो. अशा तऱ्हेचा भाग आहे. तुमच्या मालाडमध्ये रामचंद्र लेन माहिती तुम्हाला आहे हो सर. साहेब? येस सर. रामचंद्र लेन माहितीये. हां, त्याचे जे मालक आहेत ना तर ते माझे क्लायंट होते एक काळामध्ये. तर रामचंद्र लेनच्या त्यामध्ये एक व्यक्ती कलकत्त्यावरून तिथे राहायला आली म्हणजे सून म्हणून. तिचा जन्म 1953चा आहे. शनी मंगळाचं उच्चीचे आहेत. चतुर्थामध्ये लग्नात शनी उच्चीचा, तूळ लग्न आणि चतुर्थात मंगळ उच्चीचा. आत्ता त्या फॅमिलीला एका बिल्डरनी 200 कोटी रुपये दिले. वा. एक काळ असा होता की एवढे परेशान होते, मुलं जेलमध्ये जायची, लफडी करायची, सट्ट्यामध्ये हरायची, क्रिकेटमध्ये हरायची, हे करायचं. मी म्हटलं शांती से बैठो, आपको नाव होतं मुन्नी भाभी.
मतलब आपको मिलेगा, सब मिलेगा. आणि तो रस्ता रामचंद्र लेन मला वाटतं 1970 सालीच तिथे झाला होता. आणि तिथे अमेरिकन स्प्रिंग कंपनी नावाची एक कंपनी आहे, होती त्यावेळेला, आता माहीत नाही मला. मामलेदार वाडीला रस्ता होतो. म्हणजे नशीब काय असतं तर ते असं असतं. नशीब ओळखता आलं पाहिजे. पण माणसाचे उच्चीचे ग्रह, माणसाचे नीचेचे ग्रह हे माणसाला निश्चितच युद्ध करायला लावतात. आणि स्थान पण बलवान पाहिजे. आता ती प्रॉपर्टी वयाच्या 53 सालचा जन्म म्हणजे विचार करा तुम्ही की त्यावेळेला आता त्या व्यक्तीचं वय काय किती असेल, 72, बरोबर की नाही. मग 72व्या वर्षी आता त्याला 200 कोटी मिळाले तर ते कोणाचं कल्याण होईल? अभिषेक झाला. हा, 72व्या वर्षी जर एवढे पैसे मिळाले तर कल्याण मुलांचं होईल, नातवांचं होईल, असं आहे ना. बरोबर आहे. म्हणजे त्या नातवंडांचं नशीब बलवत्तर आहे, त्यांना उपभोग घेता येईल. येस येस, करेक्ट. ही कनेक्टिव्हिटी आहे मॅडम. सराफ फॅमिली येते लोक कलकत्त्याचे. सराफ नावाची फॅमिली कलकत्त्यामध्ये अतिश्रीमंत लोक आहेत. सराफ फॅमिलीवर सर आपला डिस्कशन झाला होता ना, तेच होता ते. येस. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. सर रुटीन मध्ये जर मंगळ आता कृतिका नक्षत्रात आहे, कृतिका बरोबर ना, म्हणजे सूर्याच्या नक्षत्र झालं, मग मंगळचा बळ कमी होतो का कुठल्याही नक्षत्रात, की मंगळचं त्याच्यावर? शहासाहेब असं आहे, या नक्षत्राचे जे लॉर्ड ठरवलेले आहेत ना ते पारंपरिक नाही आहेत. हे 1920 सालानंतर ठरवले गेले, त्याच्या अगोदर नव्हते. तुम्ही पुराणामध्ये कधीही वाचलं तर त्या ठिकाणी आमचे द्वारकानाथ राजे नावाचे लेखक होते, त्यांनी व्यवस्थित स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि ते 1911 साली त्यांची पुस्तकं निघाली होती, 1911. मग त्यावेळेला त्यांनी व्यवस्थित मांडणी केलेली आहे. आणि त्या मांडणीमध्ये कुठल्याही लॉर्डचा अधिपती, नक्षत्राचा अधिपती असा उल्लेख नाही आहे. माझ्याकडे ताजिकचं जे पुस्तक आहे तर 1882चं आहे. किती? 1882. आता 1882 सालच्या पुस्तकामध्ये पण कुठल्याही तऱ्हेचं वर्णन नाही. म्हणजे लॉर्ड हा जो भाग आहे ना, हा 1920 साली तयार केला गेला आणि तो त्या ठिकाणी महादशा निर्माण करण्यासाठी विश्वोत्तरीमध्ये वापरला गेला. आता हा इतिहास आपल्याला माहिती असायला हवा. मग सर नक्षत्राचा कोणी लॉर्ड नाही? कसं काय नक्षत्राला लॉर्ड कसा ग्रह असू शकेल? एक सिंपल गोष्ट करा. आता जसं तुमचं आडनाव शाह आहे, बरोबर, तर ते शाह फॅमिलीचा जो कोणी, जसं अग्रवाल आहे तर अग्रवाल ऋषी होते, तर त्या ऋषीचा लॉर्ड कोण आहे? अग्रसेन ऋषी होते. मग तसं शाह मध्ये जैन फॅमिलीमध्ये पण शाह आहेत, बनियामध्ये पण आहेत, कठोळवाणियामध्ये पण आहेत, नाही का. मग आता त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही हा लॉर्डचा हा शब्द जो आहे ना, पुराणामध्ये कुठे तुम्हाला उल्लेख मिळणार नाही. युअर कॉन्टेक्स्ट इज करेक्ट बिकॉज इट इज फॉर विंशोत्तरी. हा, विंशोत्तरी. मी सांगतो तुम्हाला की मीना रावने विंशोत्तरी दशेला जन्म दिला, हे लोकांना माहितीच नाही आहे. कसं आहे बघा शाहसाहेब, मी तुम्हाला एक सांगतो, तुमच्याकडे जर हुशारी असेल ना तर तुम्हाला विरोध 10 लोक तयार होणार, हे नक्की आहे. पण माझं तसं नाही आहे. शाहसाहेब हुशार आहेत तर त्यांच्यापासून निश्चितच ते हुशारीचा लाभ घ्यावा, माझं म्हणणं असं आहे. नाही, आम्हाला हुशार व्हायचं आहे सर तुमच्या बरोबर. नाही, तसं नाही. तुम्ही आणखी सेक्टरमध्ये समजा तुमच्याकडे नॉलेज असेल तर ती पण हुशारी असते ना, फक्त ज्योतिषसाठी नाही आहे. पण इथे काय झालेलं आहे की आता ताई एवढं काम करतायत चांगल्यापैकी, आता त्या प्रसिद्धीच्या झोतामध्ये आहेत, मग तिथे त्यांना कसं माघारी खेचायचं हा मेंटॅलिटी आहे आता. पण त्या काय माघार घेणार नाही एवढं पण नक्की आहे. सिंह लग्न आहे ना ते. नाही, ऋषिक राज आहे म्हणजे नादाला कोण जाणार नाही. ऋषिक राज आहे, बरोबर. ताई बरोबर आहे की नाही? सिक्रेटिव्ह एकदम. ईश्वराला मंजूर असेल ते वही होता है जो खुदा मंजूर हो जाता है. नाही, पण वृश्चिक राशी वाले हो पण म्हणत नाही बघा तुम्ही. न्यूट्रल राहायचं. नाही, म्हणजे तिथे काय गंमत आहे की आपली मेंटॅलिटी जी आहे ना लोकांची ही अशा. तसंच एक प्लॅनेटरी रिलेशन सुद्धा असंच आहे.
प्लॅनेटरी रिलेशन सुद्धा असंच आहे की मंगळ बुधाचं जमणार नाही, त्याला तो अडचणीत आणणार म्हणजे आणणारच. मी तो म्हणतो, एक चार्टर्ड अकाउंटंट आहे, त्या व्यक्तीला विनाकारण त्या ठिकाणी काही काम नसताना एका माणसाने फक्त चिठ्ठी लिहून ठेवली आणि कुठेतरी पॉयझन प्याला दारूमध्ये आणि मेला आणि सांगितलं ह्यांनी मला कर्ज दिलं नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे. अरे केवढा मोठा प्रॉब्लेम झाला, मोठा व्याप झाला. सर एक क्वेश्चन, अभी आपने बताया कि नक्षत्र का स्वामित्व 1920 के बाद में आया, तो सर तो पूरा ये जो केपी है वो तो डब्बा हो जाएगा अगर, क्योंकि वो केपी का पूरा जो सिस्टम है वो नक्षत्र लॉर्ड के ऊपर ही है. बराबर है. अभी देखिए कृष्णमूर्ति जी को, बट वो काम कर रहा है. मैडम का जहाँ मैका है ना, चंदी रोड में, ठाकुर द्वार में, तो वहाँ पर मैं मिस्टर कृष्णमूर्ति को देखा हुआ है. कभी अच्छा. 1977 मैं 72 में ज्योतिष सीखना शुरू किया. मैं उस स्कूल का लाइफ मेंबर भी हूँ. वाह. क्या समझे. और वहाँ पर कृष्णमूर्ति जी सिखाते थे. उन्होंने एक अच्छा सिस्टम निकाला. वो एक राव करके फैमिली थी तमिलनाडु में, उनका सिस्टम था 243 का. फिर उन्होंने उसमें ऐड किया और कॉपीराइट को निकाल दिया और 249 की. बराबर. हिस्ट्री है, ये हिस्ट्री है. तो हिस्ट्री मेक्स फ्यूचर, तो इसीलिए केपी फ्यूचर बना. हाँ मतलब मुझे अभी तो मुझे ये मतलब केपी में श्रीलता मैडम के साथ ही सीखा हूँ, बट वही अभी नक्षत्र लॉर्ड जो लेते हैं केपी में, वो अपार्ट फ्रॉम हमारे सर्वोत्ता एसबीसी के सब्जेक्ट से अलग है. बट वो उसके बेसिस पे पूरा प्रेडिक्शन होता है. आप केपी में मुझे कुछ भी बात पूछिए, मैं आपको तुरंत बता दूंगा. बात ऐसी है, आपको एफिमरीज जमा रहे ना सर. नाही ऐसा है. आता असं आहे की कृष्णमूर्तींनी जी पद्धती आणली त्याच्यामध्ये भरपूर वेळ खर्च केला, अतिशय डोकं लावलं. त्याच्यासारखं गणित आणि त्याच्यासारखी स्टेप कुठल्याही गणितामध्ये नाही आहे. पण त्यांनी त्यांचा जो आनंद आहे तो एक आपली स्वतःची सिस्टम ही तयार करावी म्हणून त्यांनी ती तयार केली आणि त्याला ते जगप्रसिद्ध झाले आणि रिझल्ट ओरिएंटेड पण आहे. कसं असतं की काळ जेव्हा जातो, काळ बदलतो, त्यावेळेला ती पद्धती. अभी हम एप्पल वापरते तो एप्पल का बाप भी आने वाला है. बिल्कुल. हाँ, तो वो समय की पुकार है. समझ गए ना क्या साहब. राइट. ये समय की जरूरत है. इसीलिए अभी क्या होता है की जर आपल्याला कृष्णमूर्ती वाईट आहे असं कधी आपण म्हणत नाही. त्यांनी जे स्लॉट बनवले अभी तक लोगों को पता नहीं है, आतापर्यंत लोकांना माहिती नाही की जे 6 सब जे आहेत ते फॉरवर्डेड आहेत. मग ते 6 सब जे आहेत ते फॉरवर्डेड कुठल्या कुठल्या नक्षत्रात झाले, त्याच्यामुळे 249चा तक्ता तो तुम्ही घेतला तर तुम्ही हे करू शकता. नाही तर लोक केपी शिकवतात, हे असं आहे ते तसं आहे, तो असं होईल, ते त्याचं तो त्या नक्षत्रात आहे, तो त्याच्या सबमध्ये आहे, तो त्याच्या सबमध्ये आहे. नाही, तसं नाही आहे. सिस्टम आहे, सिस्टम आहे. सिस्टम आहे. आता आम्ही केपीचा कार्ड संपवलं, 16 लेक्चर घेतले मी, कळलं. पण त्या ठिकाणी केपी चुकीचं नाही आहे, पण लक्षात ठेवा त्यांनी जी अंग मेहनत केली, डोक्याची मेहनत केली ती फार कठीण आहे. आणि कृष्णमूर्तींना पहिलं ऑफिस जे त्यांचं होतं ते रिगल सिनेमाजवळ होतं. त्याच्यानंतर ते भारतीय विद्याभवनमध्ये आले, तिथे ते शिकवायचे, कळलं. आणि ते त्यांचा प्रचार करण्यासाठी दारोदार फिरले. पण त्यांच्या जिवंतपणी त्यांच्या पुस्तकाला, त्यांच्या ज्ञानाला लोकांनी प्रतिसाद दिला नाही, हे आपलं दुःख आहे, कळलं. त्यानंतर जे एक ग्रहस्थ होते त्या डोंबिवलीचे, त्यांनी केपी, त्यांचे स्टुडंट होते. आणि त्यावेळेला केपीच्या क्लासमध्ये फक्त 3 स्टुडंट होते. एक बापट होते आणि एक सहासने होते, आणखी एक व्यक्ती होती. ते सुविधा म्हणजे स्टोर आहे दादरला, त्याच्यावरती पहिल्या मजल्या 3ऱ्या मजल्यावरती क्लास होता. आणि तिथून त्यांनी ते सुरुवात केली आणि लोकांना शिकवलं. आणि ते डोंबिवलीला एक ग्रस्त राहायचे, त्यांनी वो पुस्तक लिहिलं. पण ते कसं आहे, ते पुस्तक आहे लाईट कधी जाईल, पाणी कधी येईल, याचे फालतू गोष्ट आहेत. ते नाही, पाणी कधी येईल, लाईट कधी येईल, हे ज्योतिष उपयोगाचं नाही आहे. पण कृष्णमूर्ती फार विद्वान होते, एवढं नक्की. And it works very well, sir. मतलब I have used it for timing up to minute for departure of flights, arrival of couriers. Yes, yes. It works very nice with the ruling planet.
लोकांना स्लॉटच माहिती नाही की त्याच्यामध्ये ग्रह किती काळ प्ले करतो. हम्म. हाऊ लॉंग सर मी प्लॅनेट केपी इज प्लेइंग. शिकलेली नाहीये. केपी पण उप नक्षत्र स्वामी बघून माझी जी उत्तरं मी अजूनपर्यंत सांगते ती 100% बरोबर येतात. मला व्हेरी फीडबॅक गुड, मिळतो सर. व्हेरी गुड. मग तोच तो भाग आहे ना. म्हणजे तिथेच तुमची हुशारी कळली जाते की तुम्ही नाही शिकला तरी सुद्धा तुम्ही वापर करताय ना. हा मी आता वापर करते एस्ट्रोसेटच्या उप नक्षत्र स्वामीचा. निर्मलाताई बेळमकरांना मी शिकवलं हा, केपी. असं आहे. मग केपी मध्ये नंबर ऑफ स्लॉट्स आहेत, नंबर ऑफ पार्ट आहेत, तर ते तुम्हाला लक्षात असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला BTR काढता येतो. मी आता इथे पण BTR सांगितलं काढायला, तर त्यावेळेला सिस्टम कशी होती. हे जे लग्न आहे ते 17 कलेचा भाग आहे. 1 मिनिटाचा फरक केला तर लग्न बदल होईल. 1 मिनिट ॲडव्हान्स जायला लागेल तुम्हाला. तर बट हे सर कॅल्क्युलेशन. दिस इज वेरी गुड. हाँ जो आपने BTR का बताया ना लास्ट लेक्चर में, लग्न के ऊपर से पर्सनालिटी और लग्न मैच करने का, दैट इज वेरी नाइस कॉन्सेप्ट. हर चीज कैलकुलेट होती है. आपके घर में जो बच्चा पैदा हुआ है वो, या आपके घर में जो इंसान है, माता है, पिता है, वाइफ है, सब चीज़ों का आप इस्तेमाल कर सकते हैं. वो सिस्टम जो है वो कृष्णमूर्ति ने ही लॉन्च किया है. तर आणि सर्वतोभद्र मध्ये तुम्ही अक्षरांवरून जे भविष्य सांगता ना, ह्या हाँ अक्षराची माणसं त्रास देतील, ते पण सर तंतोतंत बरोबर सांगता सर. म्हणजे 100% करेक्ट. हो, आकाशामध्ये ही सगळे स्वर आणि व्यंजनं उपलब्ध आहेत. पण आता तुम्ही किती विचार जर केला तर तुमचा तो स्टडी आहे आणि तुम्ही इच्छित असाल तर डेफिनेटली यू विल बी सक्सेस. कळलं का? सक्सेस मिळतो, नाही मिळत तुम्ही असं नाही. आम्हाला योग्य मार्गावर नेताय सर. नाही मी काय आम्ही नेणार, भरकटलो मी होतो. आम्ही मी भरकटलो होतो सगळीकडे. पण मी आम्हाला एक तुम्ही आमची गाडी रुळावर आणलीत. मी एक सेवक आहे आणि तो पण ज्योतिषशास्त्राशी संबंधित आहे. बाकी मला काही घेणं देणं नाही. त्याच्यामध्ये माझा आनंद ज्योतिषमध्येच आहे. सर आपली ही सगळी लेक्चर झाली ना की आपण गेट टुगेदर करूया. तुमचा मला सत्कार करायचा आहे सर. नाही नाही, बिलकुल नाही. असं नको. कसं तुम्हाला आमच्याकडून सत्कार करून घ्यावा लागेल. हम्म. आपण फोटो बिटो काढू ना मग, ग्रुप फोटो. सत्कार मूर्ती आणि स्तुती वाचक हे पुण्यामध्ये जास्ती मिळतील तुम्हाला. नाही कशाला, हम मुंबई कर भी कुछ कम नहीं. हम मुंबई वाले हैं तो क्या हुआ, हम भी बड़े दिल के आशिक है. तर मग अशा वेळेला शाहसाहेब, अशा सगळ्या गोष्टी ज्या जी आहेत गुरुजी. त्याचा तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन कलेक्ट केली पाहिजे, ते डिपॉझिट केली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही त्याचा विड्रॉ केला पाहिजे. मी तिथे तुम्हाला फलादेश सांगते वेळी नंबर ऑफ पॉईंट. जर तुम्हाला ज्योतिष खरोखर चांगला आहे तर जातकाला खुश करा. त्याला कळलं पाहिजे. जातक पण तसे असतात काही वेळेला, त्याला म्हणतात 2 मिनिटात काम पाहिजे. असं कसं होईल? आणि जर नशीबच नाही तुझं तर काय करणार? काही लोक मला प्रश्न घेऊन येतात. मी प्रश्न माझ्याकडे काय करत नाही, पण पूर्वी असं नाही, मला ह्याच मुलीशी लग्न झालं पाहिजे. भाऊ काय मी ठेका घेतला आहे, मी कॉन्ट्रॅक्टर आहे का? ह्याच मुलीशी लग्न झालं पाहिजे. नाही काहीतरी करा. हो मी काय करू शकत नाही, मी काय त्याच्यातला माणूस नाही आहे. असे भरपूर हे यायचे. एकदा आमचं अधिवेशन होतं तिथे ह्याला चेंबूरला. एक मनुष्याला फार त्रास आहे, फार फार कठीण माणूस, फार प्रॉब्लेम आहे. अहो म्हटलं प्रॉब्लेम काय तो सांग आता. अहो काय माझ्या नळाला पाणीच येत नाही. हे का माझी जबाबदारी आहे का ज्योतिषमध्ये? असं आहे ते. खान सर माहिती आहे का तुम्हाला? कांदिवली बोललेले राहतात मालाडला. होय, आम्ही जरा नाही एम सर. वाल्यांपासून लांबच राहतो चारात. एम अच्छा. वाल्यांपासून. म्हणजे एम म्हणजे काय मॅडम? मनी? एम.कॉम. मुस्लिम. अच्छा. एम.कॉम. नाही ते मुस्लिम नाही. म्हणजे ॲक्च्युली तसं नाही, पण त्यांनी ज्योतिषमध्ये फार चांगल्यापैकी एक जम बसवलेलं आहे. जे अधिवेशन हा जो कन्सेप्ट आहे ना मॅडम मुंबईतला, हा त्यांनी आणला आणि अनेक लोकांना संधी दिली. ही इज माय व्हेरी गुड फ्रेंड. आता ऐकलं माहीत नाही, माझा भरपूर वर्ष कॉन्टॅक्ट झाला नाही, पण जेवढे मुंबईतले ज्योतिष होते त्या सगळ्यांना मी एकत्रित करायचो, त्यांच्या अधिवेशनाला घेऊन जायचो आणि कम्प्लिटली फक्त अधिवेशन म्हणजे चर्चा नाही, तर लोकांचं ज्योतिष पाहायचं. असं आहे.
तर ठीक आहे, आता 10 वाजलेले आहेत जवळपास. आता नाही, काय तुम्ही विचार पॉइंट कम्प्लीट करा. 10 मिनिटं आहेत अजून. हा तुम्हाला हा पळून काय देणार नाही. नाही 10 मिनिटं कम्प्लीट आहेत, एक पॉइंट करा. काय विचारा तर ते आता नाही, चंद्राचं ते नक्षत्र आपलं जे कंटिन्युटी जी आहे ना तिथेच पुढे सुरू करा. झालं ना, अभिषेक झालेला आहे, राज झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही ग्रह आहेत त्या ग्रहाची कशी स्थिती असेल हा जो भाग आहे तो आपल्याला केला पाहिजे. म्हणजे कुंडली वाचन फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढच्या वेळेला आपण हे करू. आता ताराचक्र आपण वाचलेलंच आहे, हो हो हो. कळलं का? त्याच्यानंतर आपण नाडी वाचू. हा, चालेल नाडीतले चालेल. पूर्ण संस्कार जे नाडीतले आपण ते नाडी करू. ठीक म्हणजे आहे, तसं ठीक आहे. काही हे नाही आहे ना. आणखी तुम्हाला काही प्रश्न असतील रिलेटेड तरी ॲस्ट्रॉलॉजी. ही पत्रिका कंप्लीट व्हायला किती लेक्चर लागतील तरी सर? नाही, आता जसं सांगाल त्याप्रमाणे. कसं आहे मॅडम, आता आपण जेव्हा वेदाचा विचार करू तर वेदामध्ये आता शाहसाहेब आहेत, तर ते भिन्न भिन्न प्रश्न विचारतील. त्याच्यावरती ह्या पत्रिकेमध्ये आपण एंटायर सर्वतोभद्र चक्र कव्हर करू. एंटायर होईल ना? हा, ठीक हां आहे. हां कम्प्लीट करू. त्यात काय अधुरा काम नाही करायचं, पूर्णपणे. चालेल चालेल. हां, मला ते ठीक. जातकाला द्यायचाच आहे. ते पत्रिका असं नाही पूर्ण की होऊ शकत सर, पण वेदाचं जरा थोडस अवघड हां जातं. हां मॅडम, बाकी नक्की. सगळं छान येते. ठीक आहे, आपण सगळं तुम्ही जे विचाराल त्याच्याबद्दल मी तुम्हाला पूर्णपणे शाश्वती देतो की तुमचं समाधान होईपर्यंत शिकवणार. तर ज्या ग्रहांचा वेध लागतो ना, ज्या हा ग्रहांचा, त्याच्यावरून सरळ असं तुम्ही पट्टी ठेवायची. हो बरोबर समोर समोर जाताय तर डावीकडे असेल तर डाव्या साईडला पट्टी ठेवा. बरोबर त्याच्यातून गेलात ना तुम्हाला सगळं सहज सोपं जाईल. येस. दुसरा भाग की प्रत्येक ग्रहाला वेध करताना फलित भिन्न भिन्न आहे. फलित भिन्न भिन्न आहे. आता 9 ग्रह जरी असले, आता त्या ठिकाणी राहूबरोबर एखादा ग्रह पंगा घेत असेल तर त्याला दुःख होणारच आहे. मग तो ग्रह कोण आहे? म्हणून जे पृथ्वीच्या अलीकडचे ग्रह आहेत त्या अलीकडच्या ग्रहांमध्ये आपण बघितलं तर रवी आहे, चंद्र आहे, मंगळ आहे, बुध आहे, शुक्र आहे. हे कक्षेच्या अलीकडचे ग्रह आहेत. मग त्या कक्षेच्या अलीकडचे ग्रह राहू केतू शनीशी पंगा घेऊ शकत नाही. खरंय त्या खरंय. ठिकाणी त्यांना स्वतःला अडचणी निर्माण होणार. आणि त्या अडचणी कशा संदर्भात असतील ते आपण त्या वेदामध्ये नमूद करू. बरोबर बरोबर. असं आहे. मला अजून एक प्रश्न विचारायचा होता. तुम्ही बोललात की मी प्रसिद्धीच्या झोतावर आहे. ते कशावरून तुम्हाला असं वाटलं? नाही नाही, पर्सनल आता आहे कसं पण आहे मॅडम, विचारते. ऐका मॅडम. आता मी तुम्हाला ग्रुपमध्ये तुमच्या आहे, पण मी कधी डिस्कस केलं नव्हतं का काही कोणाला तिथे काही विचारलं नव्हतं का काही नाही. आता बरोबर. त्यामध्ये जेव्हा माणसाच्या अंगी जे गुणधर्म असतात किंवा ॲज पर होरोस्कोप बघतो आपण, त्याची इंटेलेक्च्युअल त्याचं जे वर्णन आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला झारापकरच्या तिकडे एक लेक्चर घेतलं होतं बघा, झारापकर दादरला, अच्छा. सब्जी मार्केटच्या बाजूला. ओके. विवेकानंद क्लासेस आहेत ना, तिकडे तुम्ही हा. घेतलं होतं एक व्याख्यान. आणि तेव्हा तुमची जे स्पिरिट आहे ते बघितलं मी. आणि तो मी व्हिडिओ आलेली तिथे. सर मी कुठे हो आली होती? हो तुम्ही होतं, तुमच्याकडे बघा व्हिडिओ असेल. सगळ्यात पहिलं व्याख्यान सामूहिक तुम्ही झारापकर, माहिती आहे ना तुम्हाला, दादर हो हो, स्टेशनला. तिथे मी ठेवलं होतं. मग ते मग त्याच्यात तुम्ही होतात? मी नव्हतो. मी पण तुम्ही इन्फॉर्मेशन वाचलं ते बघितलं तुम्ही. बघितलं ना. ओके. मग या तेव्हाच काय तुम्ही, बापरे, केवढे रेकॉर्ड तुम्ही जमा ठेवलेत आमचे. माय गॉड. जमा वगैरे नाही ना, मी सांगितलं तेव्हाच माणसाचं टॅलेंट दिसतं. मग काय तिथे तुम्ही ग्रुपमध्ये टाकलं, त्याच्यावरती बघितलं ते. आणि सगळी गोष्ट मी पाहतो, व्यवस्थित चांगल्या ह्याने पाहतो, त्याच्यावरती अभिप्राय देतो. कसं आहे ना. बरोबर. ठीक आहे, मग चांगली आहे ना माझी हो स्पिरिट? येस. मग काय हरकत नाही. बघा बरं असं आहे वाटलं. असं माझ्या आहे ताई. वाढदिवसाच्या दिवशी मला ही भेट दिलीत तुम्ही. नक्की छान, माझ्याबद्दल मला ऐकायला मिळालं. असं आहे, प्रत्येक व्यक्तीचं टॅलेंट हे वेगवेगळं असतं. आपल्या ह्या मुंबईमध्ये किंवा ह्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस कधी मुख्यमंत्री होते हे त्यांना स्वतःला माहिती होतं का? नाही. पण त्यांचं टॅलेंट जे आहे नाही, नव्हतं त्या ते. टॅलेंटला तिथे त्यांनी निश्चितच यश मिळवलं. आणि कॅपेबल व्यक्ती आहे, कॅपेबल. मी पुन्हा येईन, खरंय खरंय, कॅपेबल. पुन्हा येईल. मी पुन्हा येईन हा डायलॉग जो आहे तो कन्या आणि मिथुनेचा आहे.
कळलं का? खरंय अगेन अँड अगेन. तर तसं ते माझं अतिशय चांगलं, म्हणजे माझे आवडते आहेत ते, अतिशय चांगले नाही, आहेत. हुशार आहेत, तेजस्वी आहेत आणि कधी कोणाचं अपमानास्पद बोलत नाहीत, सगळ्यांना बिलकुल नाही, रिस्पेक्ट देऊन बोलतात. कोणाची ही इज टीका ग्रेट करत पर्सन. नाही. ही इज इंटेलिजंट. ही इज इंटेलिजंट. ते सांगतात तुम्ही माझी टीका करता, करा, जोपर्यंत जमेल तोपर्यंत करा. मला कमाल वाटते, ते झारापकर मध्ये होतं हे मी विसरले आणि तुम्हाला कसं माहिती? पण एरिया दादरला मी केलेलं ते मी बोलले होते का तिथे? तुम्ही होता तिथे, 7-8 लोक होते, 10 हो, लोक होते. सगळे ज्योतिषी आलेले, 15 लोक हो. होते. Yes. तुम्ही जेवण बिवण नाश्ता सगळं ठेवलेलं सगळ्या ज्योतिषांसाठी. त्या सावंत मॅडम पण होत्या. हो राकेश मारियाच्या सेक्रेटरी, टायपिस्ट, स्टेनो. हो हो, तिने बातम्या दिल्या तुम्हाला सगळ्या. नाही ती नाही बातमीदार नाही आहे. नाही नाही नाही, त्यांचा काही संबंध नाही, पण त्या होत्या तिथे. हो, ती आली होती. त्यांचा काही संबंध नाही. त्या म्हणजे मार्गावर मी मी मुंबईत काम पहिलं संमेलन ते केलं माझी पीएचडी झाल्यावर. बरोबर. असं आहे. सगळे आलेले, मुंबईतले सगळे ज्योतिषी आले होते, 15-20 लोक आले होते. व्हेरी गुड. हे असं सर्वतोभद्र चक्र आहे. उद्या आता आपण पुन्हा वेगळी चर्चा करू. हो, करू तोपर्यंत आणि मनाची तयारी करा. मुंबईमध्ये आपण करणार आहोत तुमचं कौतुक समारंभ नाही आणि त्याच्यात कौतुक तुम्ही वगैरे नको. नाही. आम्ही नाही, तुम्हाला बघा, यावं असं आहे. लागेल. इट्स माय कौ- ऑर्डर. नाही, ऑर्डर नाही. कौतुक वगैरे It's my ह्या सगळ्या order. गोष्टी आम्हाला जमत नाही. आम्ही आपले तुम्हाला लहान आम्हाला माणसं आहोत. आम्हाला तुम्हाला फेटा बिटा बांधायचंय, नाही तुमचं फेटा कौतुक काय, करायचं. फेटा नको. सगळ्यात पहिली पगडी घातली होती गोरेगावला. बरोबर, ते- पगडीच देईन, बस पगडी, पुणेरी पगडी. पुणेरी पगड. नाही नाही, ऐका, मला ह्या तुम्ही जे सगळ्या म्हणाल ते गोष्टीमध्ये देऊ, पण मला ह्या खरंच तुमचं गोष्टीमध्ये कौतुक करायचं. मनापासून बोलते मी. जेवढे येतील तुम्ही- तेवढे येतील हो. तुमची आणि आम्ही प्रगती अभ्यासपूर्ण होऊ द्या. व्याख्यानं पण देऊ आणि त्याला तुम्ही मार्क द्या. नाही नाही, मी काय मार्क वगैरे, मी फक्त हे माझ्या गुरूंनी सोपवलेलं कार्य आहे, हे मी तुमच्यापर्यंत आणण्याचा नेण्याचा प्रयत्न नाही, करतो. पण आमची बाकी पण काही इच्छा आहे ना. तुम्ही एवढं सुंदर आमच्यासाठी सगळं व्यासपीठ दिलेले आहेत आम्हाला, तुमचं नॉलेज आणि- देत आहे, आणखी तुमचं मिळेल कौतुक करणं तुम्हाला, कर्तव्य आहे मॅडम. आमचं. कर्तव्य आहे आणखी आम्हाला. तुम्ही- आणि मुंबईकर, तुम्ही मुंबईकर, मी मुंबईकर, हे आटले मुंबईकर, होना चाहिए कुछ तो मुंबईकर के साथ. हा? खरंच ठेवा बरं का, मी येणार. बघ, सगळ्यांची इच्छा आहे, सगळ्यांची इच्छा आहे. नक्की आटले नक्की हे अनंत लक्ष्मण जोशी पण यायला तयार आहेत तुमच्या कौतुक समारंभाला. आपण करू ना, काहीतरी चांगलं करू. ठीक आहे, मी पहिला आपलं हे काम होऊ द्या. आयोजन करायला सुरुवात करते, पैसे बिसे नाही, आता साईडला काय जमा ते करायला सुरू ते तर 10 करते. मिनिटाचं काम आहे मॅडम, कशाला चिंता करताय? नाही, असं नाही, चांगला हॉल बिल घेऊन बेस्ट करायचं सगळं एकदम. चांगला हॉल म्हणजे तुमचा हॉल काय वाईट आहे का? मग त्याच हॉलमध्ये करू. मग तो चांगलाच आहे, कम्फर्टेबल आहे. कम्फर्टेबल आहे. न येता सगळं सांगताय. एकदाही तुम्ही आलेल्या नाहीत आमच्या स्नेह संमेलनाला, तरी तुम्हाला सगळे नॉलेज आहे. आणि मी त्यांना देवाने सरांची गाठ भेटली प्रत्येक. देवारे सरांना अंतस्फूर्ती आहे. ते नाही, तिथे असं काही बसून नाही. बघतात काय आहे इथे, हॉल कसा आहे, काय जेवण कसं आहे, तिथे बसून बसून त्यांना दिसतं. ठीक आहे, हरकत नाही. चालेल, मग धन्यवाद आता ताई. आपण उद्या भेटणार आहोत. Yes. आज जरा Thank you. मला लेट झाला, सॉरी हा, कारण माझा It's okay. वाढदिवस असल्यामुळे मी आईकडे आले होते तुम्हाला ना. हार्दिक शुभेच्छा. थँक्यू, तुम्हाला थँक्यू. तुमचं आयुष्य पूर्णपणे मला समाधानी आईकडे जावं. थांबायला लागलं या क्लासमध्ये, घरी जाता नाही आलं. तर म्हटलं मी थांबा. बाहेर पडले तर हे हो, होईल. तुम्ही नशिबान आहात की तुम्हाला माहेर आहे. लोकांना हो ना, माहेरच हो ना. नसतं, माहितीये का? हो हो, खरं आहे, नशीबवान आहे मी. देवाची म्हणून कृपा आहे तुम्हाला- माझ्यावर. म्हणून माहेर आहे, नाही तर हो लोकांना माहेरच नसतं. हो ना, हो ना, खरं आहे, खरं आहे. अगदी फॅक्ट. शुभम भवतु. जय गुरुदेव, जय ज्योतिष. थँक्यू. मी एंड करतो. वेलकम, थँक्यू. वेलकम.